Start with the prayer. Let's Sinora start. Sinora बोलते काय बोलतेस ती? Welcome everyone. Welcome Judah Colette. We are waiting for your sessions. एकदम Yeah. आतुरतेने आम्ही वाट बघत होते. आता finally we have the honor of hearing it from you. Thank you very much. Auntie, yes, you can start the prayer. Bacha, God bless you. Okay. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Man. Okay, more people on the screen. स्क्रीनवर या ना, काय लाजू नका. आय लव्ह सीइंग पीपल ना, चेहरा बघितलं तर बरा वाटतं. Sinora, can you take me in the middle on the screen? Yes. आवाज बरोबर आहे? हो बरोबर आहे. ओके. सो थँक यू एव्हरीबडी क्लास अटेंड केल्याबद्दल. माझा परत एकदा आपण कब्बाला बद्दल बोलणार आहोत काहीतरी. आणि 2 आठवड्यातून एक टाइम तरी आपण क्लास घेऊ. 2 आठवड्यातून एकदा असा आपण क्लास घेत जाऊ. ओके. आता मी इंडियामध्ये आहे तर आपण घेऊ क्लास. सणामध्ये पण मी इथंच आहे तर आपण कब्बाला क्लास कंटिन्यू करू. ओके. आजचा जो टॉपिक आहे ना तो सिनोराने दिलाय मला. सिनोराने मला सांगितलंय की शेखीना बद्दल बोलायचं आहे करून. असं तुम्ही सगळेजण मला असं टॉपिक द्याल ना तर मग आपला कब्बाला क्लास अजून इंटरेस्टिंग होत जाईल. सिनोराने मला सांगितलं होतं की व्हॉट इज शेखीना बद्दल आपण बोलू करू. ओके. तर मला कोण सांगू शकते शेखीना म्हणजे काय? म्हणजे तुमची काय आयडिया आहे ते मला सांगा. राईट असेल रॉंग असेल ते आपण नंतर ठरवू, पण तुम्ही तुमची आयडिया सांगा काय आहे शेखीना, काय नाही. तुम्हाला काय वाटते शेखीना, व्हॉट इज शेखीना, आणि मग त्याच्याबद्दल मग आपण डिस्कस करू. आणि त्या डिस्कशन मधून काय आपल्याला लेसन घेता आला, कब्बॅलिस्टिकली शेखीना काय ते आपण हे करू, आणि मग कसं आपण त्याला आपल्या लाईफ मध्ये युज करायचं ह्याच्याबद्दल पण आपण करू. तर कोण मला आयडिया देऊ शकते शेखीना काय आहे करू? राखेलनी पण मला काहीतरी क्वेश्चन पाठवले. डिवाइन प्रेझेन्स. येस, डिवाइन ऑफ प्रेझेन्स, गॉड्स फिमेल प्रेझेन्स किंवा गॉडचा घर असं पण म्हणतात ना. ओके. राखेल काहीतरी बोलत होती काय? डिवाइन प्रेझेन्स असेल. डिवाइन प्रेझेन्स. ओके. डिवाइन प्रेझेन्स, गॉडचा फिमेल प्रेझेन्स. अजून कोणाला काय आयडिया असेल तर? आणि एका प्रेयर बुक मध्ये लिहिलेलं की गॉडचं घर येते. ओके. प्रत्येकाच्या काय काय वेगवेगळ्या आयडियाज आहेत, पण आपण शेखीना काय आहे, तो वर्ड कुठून येतोय, कसा आहे, हिब्रू मध्ये त्याचा काय मिनिंग होतंय. कारण तोरामध्ये जर आपण जर ओरिजिनल लँग्वेज मध्ये हिब्रू मध्ये जर तोरा वाचला ना तर त्याच्यामध्ये त्याचा वेगळा मिनिंग होतं. आणि तो इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये, वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये आपण जेव्हा तो ट्रान्सलेट करतो आणि ट्रान्सलेट केल्यावर त्याचा जो मिनिंग येतं ना तो थोडासा वेगळा असतो. आणि मग आपण ज्या कल्चरमध्ये राहतोय, तसं आपण इंडियामध्ये राहतोय तर आपण इंडियन कल्चरमध्ये आहे. इंडियन कल्चर, आपले नेबर्स, आपला आजूबाजूचा आहे, आपल्यावर जे एंटरटेनमेंट आणि बाकीच्या गोष्टी, टीव्ही सिरियल्स वगैरे जे आपल्यावर परिणाम करतात, इंडियन फिलॉसॉफी, मग आपल्या नेबर्स मुस्लिम असतात, मग मुस्लिम फिलॉसॉफी, पारसी, हे सगळ्या मिळून मग आपण पण आपली एक वेगळी आयडिया काढतो काहीतरी. तर त्याच्या हिशोबाने आपण तो विचार करतो. आपण त्याच्याबद्दल डीप हे जाऊ. आता डिवाइन प्रेझेन्स. डिवाइन प्रेझेन्स म्हणजे काय, म्हणजे त्याचा आपण असा जरा ओपन करून असं डिवाइन प्रेझेन्स म्हणजे काय?
किंवा देवाचा फेमिनिन प्रेझेन्स किंवा फेमिनिन पार्ट म्हणजे काय, असं तुम्हाला काय वाटतंय? व्हॉट डू यू थिंक? डू यू थिंक की देवाचा He is फिमेल one पार्ट आहे तो? only. या He is one only, but it is not a male or female. सो बट देन वाय शेकिना? Shekinah ओके is मी just word means आपण बोलतो ना की मेल अँड फिमेल साठी एक वर्ड यूज करायचं, तर दॅट इज शेकिना. नाही आता मी ओके मी कुठून हा वर्ड कुठून येतंय ना, तो वर्ड कुठून येतंय ना ते आपण पहिले गेलो. तोरामध्ये तो वर्ड पहिल्या टाइम कुठून येतंय ना, पहिल्या टाइम येते की जेव्हा इजिप्त मधून सगळी माणसं बाहेर आली, मग त्यांनी सगळ्यांनी तो वासरू बनवला. मग वासरू बनवल्यावर तो पुढचा जो इन्सिडेंट झाला, त्याच्यानंतर देवानी सांगितलं की मोशेनी माफी मागितली, आणि मग देवानी सांगितलं की माणसं असं का करतात, तर माणसांना, कारण माणसांना काय पाहिजे, माणसांना देवाचं काहीतरी त्यांच्या जवळ पाहिजे म्हणून. तर देवानी काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की माझ्यासाठी एक तुम्ही मिकदाश बनवा, त्याच्यामध्ये मी राहीन, मी ड्वेल. शेखीना हा वर्ड आहे ना, शखांती म्हणून येते. शोखेन शखांत म्हणजे काय, ड्वेलिंग, म्हणजे मी त्याच्यामध्ये ड्वेल करीन. पण तो तोरामध्ये जो लिहिलाय ना, तोरामध्ये ओरिजिनल ह्याच्यामध्ये कसा लिहिलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. वे आसू ली मिकदाश वे शाखांती बेतोख हेम. ओके, आणि त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन लेट देम मेक मी अ सेंच्युरी दॅट आय मे ड्वेल अमॉंग देम. ओके, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन मध्ये काय लिहितंय की लेट देम मेक मी अ सेंच्युरी दॅट आय मे ड्वेल अमॉंग देम. ओके, पण आपण एक एक वर्ड घेऊ. एक एक वर्ड घेतला ना, तर एक एक वर्ड काय होते. वे आसू म्हणजे अँड मेक, अँड बिल्ड, अँड मेक. ली म्हणजे माझ्यासाठी. ओके, मेक फॉर मी. मिकदाश म्हणजे काय, मिकदाश म्हणजे सेंच्युरी नाही. मिकदाश हा कादोश वर्ड पासून येतो. मिकदाश कादोश येते ना, मेकद्देश आपण वत्ती लावताना मेकद्देश हा शब्द बोलतो ना, म्हणजे काय, अँड मेक होली है ना. मिकदाश म्हणजे काय, होली अँड बिल्ड फॉर मी होली, काहीतरी होली बनवायला सांगते ते. वे शाखांती म्हणजे काय, अँड वे शाखांती अँड आय विल ड्वेल. अँड वे म्हणजे अँड, शाखांती ती म्हणजे काय, ती म्हणजे मी, ती म्हणजे अँड आय विल ड्वेल बेतोख हेम. बेतोख म्हणजे इन देम, बेतोख हेम म्हणजे इन देम. असं नाही लिहिलंय देवानी की मी त्याच्यामध्ये राहीन करून, मी त्याच्यामध्ये राहीन असं नाही लिहिलंय. इन देम लिहिलंय. देम म्हणजे त्यांच्यामध्ये राहीन असं लिहिलंय. ओके, तर ओरिजिनल ह्याच्यामध्ये, ओरिजिनल हा पहिला टाइम ओरिजिनल देवानी जेव्हा सांगितलं ना माझ्यासाठी बेत, आपण ज्याच्यामधून हे घेतो की बेत हमिकदाश बनवा, देवानी सांगितलं की हे जमा करा, ते जमा करा, कसा बनवायचा, काय बनवायचा, तो अख्खा तो प्रोसिजर दिला. पण त्या प्रोसिजर द्यायच्या पहिले काय लिहिलं की अँड बिल्ड फॉर मी मिकदाश म्हणजे मिकदाशचं ट्रान्सलेशन आपण काय करतो, सेंच्युरी. मिकदाशचं ट्रान्सलेशन इंग्लिश ट्रान्सलेशन करतो सेंच्युरी, पण इंग्लिश ट्रान्सलेशन सेंच्युरी म्हणजे काय, सेंच्युरी म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या ठिकाणी एखादा कोण राहतो त्याला सेंच्युरी बोलतो. पण सेंच्युरी नाही. मिकदाश म्हणजे काय, होली आहे काहीतरी. होली त्याचा रूट आहे ना, होलीनेस मध्ये येतं. समथिंग अँड बिल्ड फॉर मी समथिंग होली. ओके, समथिंग होली नाही. म्हणजे मिकदाश म्हणजे काय, मिकदाश म्हणजे तुम्ही बत्ती लावता ना, मेकद्देश शब्दात बोलता म्हणजे काय, मेकद्देश शब्दात म्हणजे काय, म्हणजे अँड आय एम मेकिंग द शब्दात होली. तर मिकदाश म्हणजे काय, आय एम मेकिंग समथिंग होली. तुम्हाला काहीतरी होली बनवायला सांगितलं. आणि कशाला सांगितलंय, वे शाखांती म्हणजे काय, अँड आय विल ड्वेल इन देम. आता या सेंटेन्स वरून अख्खा तुम्ही तोरामध्ये जे ट्रान्सलेशन दिलं ना त्याच्यावर नको, या सेंटेन्स वरून तुम्हाला काय समजते की देव काय सांगते. देव नाही सांगते की माझ्यासाठी सेंच्युरी बनवा, मी त्याच्यामध्ये राहीन. देव सांगते की माझ्यासाठी माझ्यासाठी तुम्ही होलीनेस बनवा, ज्याच्यामध्ये मी राहीन, तुमच्यामध्ये मी राहीन. इन देम लिहिलाय म्हणजे त्यांच्यामध्ये, माणसांमध्ये. So he देवानी dwell where ओरिजिनल there is holiness.
प्लेस नाही, तो बोलते की यू हॅव टू बिल्ड समथिंग होली इनसाइड यू वेअर आय कॅन Dwell. ड्वेल. देवाला त्या बेतामिकदाश मध्ये नाही राहायचंय, त्या मिगदाश मध्ये नाही राहायचं, त्यांना त्या टेबरनेकल मध्ये नाही राहायचं. देवाला कुठं राहायचं? इन देम म्हणजे त्यांच्या मध्ये राहायचं, त्यांच्या आतमध्ये राहायचं. आणि त्यांच्या आतमध्ये कुठं राहायचंय? की त्यांच्या आतमध्ये देव बोलते की तुमच्यामध्ये तुम्ही होलीनेस बनवा, तुमच्यामध्ये तुम्ही होली बना, होलीनेस बनवा, मग मी त्याच्यामध्ये राहू शकतो. म्हणून आपलं जे तोऱ्यातलं कायदा आहेत ना, तोऱ्यातला कायदा तुम्हाला कोशर खायला का सांगते? तर तो सांगते कोशर खा बिकॉज आय एम होली. देव सांगते की तुम्ही हे खाल तेव्हा तुम्ही तुमची बॉडी काय कराल? होली कराल, कारण मी होली आहे, तर मी तुमच्यामध्ये राहू शकतो. समजलं? तर शेखीना आहे ना, शेखीना हा वर्ड आहे ना, ड्वेलिंग वरून येतं. ड्वेलिंग म्हणजे इन ड्वेलिंग, म्हणजे तुमच्या आतमध्ये राहणारे गोष्टी आहे ना, त्याच्यामधून येतात. तर देवाला तुमच्या आतमध्ये राहायचं आहे, म्हणून देवाने काय सांगितलंय? होलीनेस मध्ये राहा. होलीनेस मध्ये राहाल तेव्हा काय होईल? तुम्ही तुमच्या आतमध्ये मी राहू शकतो. ओके, तर हा देवापासून. आणि मग पुढे देव सांगते की त्याच्यासाठी काय करायचं? मग ते सिम्बॉलिक लँग्वेज मध्ये आहे. सिम्बॉलिक लँग्वेज मध्ये आहे म्हणजे बाहेरचा कसा असला पाहिजे. मग तो टेंटच्या सारखा सांगते. आपली जी बॉडी आहे ना, तो टेंट सारखी एक्सप्लेन करून सांगते की सगळ्यात आतमध्ये होली ऑफ होली पाहिजे. होली ऑफ होली म्हणजे काय? जिथं आर्क ठेवणार आहे, जिथं देव राहील, ती होली ऑफ होली आहे. ती सोन्याची असेल, आर्क तो सोन्याचा असेल, बाहेरून पण सोन्याचा असेल, आतमधून पण सोन्याचा असेल, प्युअर असेल तो. त्याच्या बाजूलाच काय आहे? होली आहे. म्हणजे एक एक जी गोष्ट आहे ना, तुम्ही 4 लेवल मध्ये हे जाता ना, तर 4 लेवल मध्ये तो तुम्हाला टेम्पल कसा बनवायचा, ह्या टेम्पल कसा बनवायचा हे सांगते. पण त्याच्यानी सिम्बॉलिकली तुम्हाला काय सांगते? की तुम्हाला कसं टेम्पल बनवू शकता, तुम्ही स्वतःला कसं तुम्ही होली बनवू शकता, ज्याच्यानी शाखांती गॉड विल ड्वेल इनसाइड यू. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मग आपण पुढे जाऊ. ओके, पुढे जाऊ. सगळ्यात पहिले आहे ना, शाखांती हा फेमिनिन कुठून आला? फेमिनिन वर्ड कशाला येते? कारण तोरामध्ये आहे ना, सगळ्यात स्टार्ट मध्ये आहे ना, देवानी जेव्हा क्रिएशन केलं ना, तेव्हा आहे ना, एथ हा वर्ड येतो. आपण पहिला लाईन घेतली ना, बेरेशीत 12 एलोहिम एथ हशामाय एथ हारेस, तर एथ हा वर्ड येतो. बेरेशीत 12 एलोहिम एथ हशामाईम वे एथ हारेस. आणि हिब्रू मध्ये आहे ना, एथ ह्या वर्डचा ट्रान्सलेशन ना, हिब्रू मधून तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सलेट नाही करत, तो ट्रान्सलेट नाही होत. आणि तो ट्रान्सलेट नाही होत, तो काय होतं? पुढं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये येत म्हणजे काय? तर डॅडी मम्मी. येत म्हणजे काय? तर A to Z. येत म्हणजे काय? तर एव्हरीथिंग. असा त्या वर्डच्या हिशोबाने तो ट्रान्सलेट होतो. पण कब्बालामध्ये ना, सगळ्यात आधीचा जो कब्बालाचा पुस्तक आहे ना, सगळ्यात बहीर आणि सेफेर सिरा आणि हेखालोत, पण जे सगळ्यात कब्बालाचं जे जोहार वगैरे याच्या पहिले जे हेखालोतचा मेरकाबाचा जो कब्बाला होता ना, त्याच्यामध्ये आहे ना, तो त्या लोकांनी समजवलं ना, त्या लोकांनी काय समजवलं की एथ आहे ना, एथ म्हणजे काय? एथ म्हणजे देवाचा आहे ना प्रेझेन्स आहे या जगामध्ये. जो देवाचा प्रेझेन्स आहे ना, तो एथ ह्या शब्दाने येतो. एथ म्हणजे काय? तर आलेफ टू ताव. तो जो आलेफ टू ताव जो देवाचा प्रेझेन्स आहे ना, कारण देवानी हा जग कसा बनवला, क्रिएशन कसा बनवला? बोलून बनवला है ना. एव्हरीथिंग गॉड स्पोक अँड एव्हरीथिंग वॉज क्रिएटेड. तर तुम्हाला बोलायला काय लागतं? बोलाचा जो बेसिक आपण जे बोलतो ना, तर बोलासाठी आपल्याला बेसिक काय लागतं? बोलासाठी बेसिक आपल्याला काय लागतं? तर शब्द लागतात. शब्द कसले बनलेले आहेत? अल्फाबेट्सचं बनलेले आहेत. आणि किती अल्फाबेट्स आहेत? आलेफ टू ताव 22 अल्फाबेट्स आहेत, है ना. तर बेसिक काय? अल्फाबेट्स आहे. म्हणून आलेफ टू ताव हे देवानी जेव्हा क्रिएट केलं ना ह्या जगामध्ये आलेफ टू तावनी, तर हे आलेफ टू ताव काय? आलेफ टू ताव काय? तर देवाचा जो स्वतःचा देवाचा देवपणा आहे ना, तो त्याच्यामध्ये त्या आलेफ विथ गिमेल आलेफ जे वर्ड्स आहेत ना, त्याच्यामध्ये देवाने देवाचा प्रेझेन्स टाकलेला आहे, देवाचा एसेन्स टाकलेला आहे. आणि त्या एसेन्सनी हा क्रिएशन बनवलेला आहे. म्हणून हा क्रिएशन आहे. म्हणून कब्बाला कसा तो इंटरप्रेट करतो की बेरेशीत 12 एलोहिम इन द बिगिनिंग एलोहिम, इन द बिगिनिंग एलोहिम क्रिएटेड. तर हिब्रू मध्ये बेरेशीत म्हणजे इन द बिगिनिंग, म्हणजे आपण बेरेशीत वर पण बोललो, पण इन द बिगिनिंग. 12 म्हणजे क्रिएटेड एलोहिम. हिब्रू मध्ये 12 एलोहिम आला म्हणजे काय येतं? की एलोहिम क्रिएटेड. ओके, हिब्रू मध्ये येतं बेरेशीत 12 एलोहिम इन द बिगिनिंग एलोहिम क्रिएटेड एथ.
कपाला बोलते की देवानी पहिले सगळ्यात पहिले काय बनवलं? एलोहिम म्हणजे काय? फोर्सेस आहेत देवानी. इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड एलोहिम. पण एलोहिमनी काय बनवलं? एलोहिम 12 आहेत. म्हणजे देवानी जो देव आपल्याला समजू नाही शकत, तो सगळ्यात म्हणजे इन्फिनिटीच्या पण वर आहे, आपल्याला समजू नाही शकत, अशा देवानी स्वतःला ह्या जगामध्ये आणण्यासाठी काय केलं? फोर्सेस बनवलं. आणि त्या फोर्सेस पासून देवानी काय बनवलं? एत बनवला. एत म्हणजे काय? देवाचा तो देवपणा, देवाचा जो एसेन्स आहे ना, तो एसेन्स बनवला. आणि तो एसेन्स कुठं जॉईन केला? हशामाईम वे एत हारेस, म्हणजे आकाशात आणि या जगामध्ये जॉईन केला. म्हणजे देवाचा जो प्रेझेन्स आहे ना, एत एत हा देवाचा प्रेझेन्स आहे. तो कुठं असतो? देवानी अख्खा जे जग क्रिएट केलं तेव्हा तो कुठं बनवलं? क्रिएशन मध्ये बनवला. पण क्रिएशन मध्ये कुठं? हशामाईम म्हणजे हेव्हेन्स मध्ये. आणि वेद एत हा रेस आणि मटेरियल वर्ल्ड मध्ये. ओके. आता जो जगामध्ये हेव्हेन्स मध्ये जो आहे ना, हेव्हेन्स मध्ये जो देवाचा प्रेझेन्स आहे ना, हेव्हेन्स मध्ये जो देवाचा प्रेझेन्स आहे, त्या देवाच्या प्रेझेन्सला पण शखीना बोलतो. शखीना म्हणजे कारण तो देवाचा ड्वेलिंग आहे, देवाचा इनड्वेलिंग आहे. आणि तो देवाचा इनड्वेलिंग कुठं असतात? तो देवाचा इनड्वेलिंग आहे ना, प्रत्येक आहे ना तिथं वर त्या वरचं जे हेव्हेन्सचं जे वर्ल्ड आहेत ना, त्या वर्ल्ड मध्ये जे जे तिकडं राहणारी जी एंटिटीज आहेत ना, त्या एंटिटीज मध्ये असतात ते. म्हणून आहे ना देवाला आहे ना एल शद्दाय बोलतो. एल शद्दाय म्हणजे काय? गॉड ऑफ शेदिम. शेदिम म्हणजे ऑल द फोर्सेस. एल शद्दाय असं सगळं देवाचं नाव आहे. म्हणजे देवाचा जो देवपणा आहे ना, तो त्या लोकांच्या नावाबरोबर जुळलेला आहे. म्हणून सगळ्या एंजल लोकांच्या नावामध्ये काय येतं? एल येतं, या येतं, है ना. गाब्रिएल, मिखाएल, उरिएल, नुरिएल, कितीतरी सगळं जे देवदूत आहे ना, त्या देवदूतांच्या नावामध्ये काय येतं? एल हा शब्द येतो. त्यांच्यामध्ये काय आहे? एल देवाचा जो शेखिनाचा जो पार्ट आहे ना, देवाचा जो ड्वेलिंग आहे ना, तो ड्वेलिंग त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये ड्वेल करते देवामध्ये, त्या एंजल लोकांमध्ये. म्हणून देव काय बोलतोय की माय नेम इज इन देम, माझं नाव त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे काय? देव त्यांच्यामध्ये ड्वेल करते. तसा ह्या जगामध्ये, ह्या मटेरियल वर्ल्ड मध्ये आहे ना, देवाला मटेरियल वर्ल्ड मध्ये पण ड्वेलिंग पाहिजे. पण देवाला जी ड्वेलिंग आहे ना मटेरियल वर्ल्ड मध्ये, नेचर मध्ये नाही पाहिजे. कारण नेचर मध्ये देवच आहे. नेचर मध्ये आहे ना, नेचरचा जो हा तेव्हा आहे ना, हा तेव्हाचा टोटल आणि एलोईमचा टोटल आहे ना, एकच टोटल आहे. दोघांची टोटल एकच आहे. टोटल एकच आहे म्हणजे काय? नेचर मध्ये जी ड्वेल करणारी जी पॉवर आहे ना, ती पॉवर काय आहे? ती देवाचीच पॉवर आहे. मग देवाला कुठे ड्वेल करायचं आहे? देवाला माणसाच्या आतमध्ये, माणसामध्ये ड्वेल करायचं आहे. आणि माणसामध्ये ड्वेल करायसाठी, माणसाच्या आतमध्ये देवाला राहायसाठी देव सांगतोय की माणसाने प्रयत्न केला ना तरच मी राहू शकतोय. कारण मी जबरदस्ती अख्ख्या क्रिएशन मध्ये मी कसा राहतोय? मी जबरदस्ती सगळ्यांमध्ये राहतोय. कारण मी जर सगळ्यांमध्ये नाही राहिलो तर काय होईल? सगळं क्रिएशन राहणार नाही. फक्त माणूसच एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये मला जबरदस्ती नाही राहायचंय. माणसामध्ये देवाला जबरदस्ती नाही राहायचंय. कारण माणसामध्ये देवाला काय काय करायचंय? रिलेशन क्रिएट करून माणसामध्ये राहायचंय. म्हणून देव बोलतोय की माझ्यासाठी तुम्ही कादोश व्हा की मी तुमच्यामध्ये ड्वेल होईन करून. माणसाला जी चॉईस दिली आहे ना, ती चॉईस काय दिली आहे? की तू कादोश पण होऊ शकतोस आणि इवल पण होऊ शकतोस, तू होली पण होऊ शकतोस आणि अनहोली पण होऊ शकतोस, तू प्युअर पण होऊ शकतोस, इम्प्युअर पण. माणसाला चॉईस दिलेली आहे. तर त्या चॉईस मध्ये देवानी नुसता माणसाला सांगितलं की मी तुझ्या मध्ये राहीन, मी तुझ्या बरोबर, तुझ्यामध्ये, तुझ्या आतमध्ये, तुझ्या संगती राहीन. हे कोणावर आहे? हा जो एंड आहे ना, हा एंड प्रोडक्ट कोणाबरोबर आहे? माणसामध्ये, माणसाकडे आहे. तो देवाकडे नाही आहे. देवाला जबरदस्ती तुमच्यामध्ये येऊन नाही राहायचं. तुमच्यामध्ये, तुमच्या आतमध्ये, किंवा तुमच्या घरामध्ये, किंवा तुमच्या मशिदीमध्ये, किंवा तुमच्या सिटीमध्ये, देशामध्ये, कुठं पण देवाला जबरदस्ती येऊन नाही राहायचंय. देवानी काय सांगितलंय? जर तुम्ही मला अलाउड केलात, तुम्ही जर कादोशराला तुम्ही जर अलाउड केलं तरच मी तिथे येऊन राहणार. समजते मी काय बोलते ते? तुम्हाला समजते? आता मी शेखिनावर पुढे अजून डीपली जाणार आहे, शेखिनावर. पण हा पहिला पॉइंट तुम्हाला समजला देवानी काय सांगितलंय? कारण आदामनी जेव्हा फल खाल्ला ना, तेव्हा देव जेव्हा आला ना तिथं गार्डन मध्ये, तेव्हा आदाम त्याच्यापासून लांब लपला. आदाम, जी स्टोरी आहे ना, त्या स्टोरीमध्ये आपल्याला काय सांगते की आदामनी तो फल खाल्ला आणि तो लपला देवापासून. लपला म्हणजे काय?
त्याच्या आधी देव कुठं होता? त्याच्या आधी देव त्याच्यामध्येच होता. जसा सगळ्या अख्ख्या जगामध्ये सगळीकडे सगळ्यांमध्ये देव आहे ना, तसा देव त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये देव होता. पण आदामाने देव काढला बाहेर. आदामाने देवाला कुठून काढला? स्वतःमधून काढला आणि गार्डन मधून बाहेर काढला. देव जेव्हा गार्डन मध्ये आला ना, तर आदाम बोलला की तू गार्डन मध्ये आलास, मी म्हणून मी फल खाल्ला, मी मी झाडाखाली झाडाच्या मागे लपलो कारण मी नागडा आहे म्हणून. इस्रायली बाबू आहे त्याच्यात. तर हा जो पहिली जी स्टोरी आहे ना, त्या पहिली स्टोरी मध्ये जर तुम्ही वाचाल ना, तर पहिल्या स्टोरी मध्ये आहे ना, गार्डन मधून आहे ना आदामाला नाही बाहेर काढलेलं आहे. गार्डन मधून देव बाहेर गेलेला आहे. देव बाहेर गेलेला आहे. गार्डन म्हणजे आपला जो हे आहे ना, आपला जो हा स्ट्रक्चर आहे ना, आपला स्ट्रक्चर वन विथ एव्हरीथिंग होता आणि तो गार्डन आहे. गार्डन सारखा आहे तो. त्याची देखभाल करायला लागते आणि ती देखभाल कोण करत होता? आदाम त्याची देखभाल करत होता. आणि त्या गार्डन मध्ये आदाम पण राहत होता आणि देव पण यायचा त्या गार्डन मध्ये फिरायला, मध्ये त्याला भेटायला. पण त्या गार्डन मधला ट्री आहे ना, त्या ट्रीचा फ्रूट खाल्ला, नॉलेजचा फ्रूट खाल्ला. आणि आदामनी काय केला? तो फ्रूट का खाल्ला? कारण त्याला चॉईस करायसाठी, चॉईस मिळायसाठी त्यांनी फ्रूट खाल्ला. पण चॉईस मिळाल्यावर, चॉईस करायचा फ्रूट खाल्ल्यावर त्याला जेव्हा चॉईस करायची जेव्हा त्याला ताकद आली ना, तेव्हा त्यांनी काय चॉईस केलं? त्यांनी चॉईस केला की देव आणि मी एकत्र नाही राहू शकत. कारण देव जर आला इथं तर मी नागडा आहे असं वाटतं. देव जर जवळ आला ना, देव जर आतमध्ये आला तर मला काय वाटतं? मी नागडा आहे, आय एम नेकेड, माझी लायकी नाही, मी नेकेड आहे. म्हणून त्यांनी देवाला बाहेर काढला स्वतःपासून. आणि देवाला बाहेर काढल्यानंतर देव गार्डन मधून पण बाहेर गेला. आणि गार्डन मधून गेला, मग अख्खा सगळीकडनं देव, असं म्हणतात की देव आहे ना 10 स्टेप्स बाहेर गेला. माणसापासून 10 स्टेप्स बाहेर गेला. आपलं जे सेफिरोजचे जे स्टेप्स आहेत ना, ते सेफिरोजचे 10 स्टेप्स बाहेर, एवढा बाहेर गेला देव की माणसाने त्याला एवढा बाहेर काढला. आणि मग अब्रामाच्या टायमापासून परत अब्रामाने जेव्हा देवाबरोबर रिलेशन बनवलं ना, तेव्हा देव परत एक स्टेप जवळ येऊन इजिप्त मधून निघाल्यावर, जेव्हा इजिप्त मधून ती माणसं निघाली ना, तेव्हा देव एवढा जवळ आला की देवाने सांगितलं की आता जर तुम्ही अलाउड केलात ना, होलीनेस, तुम्हाला स्वतःला होली बनवलात ना, तर मी तुमच्यामध्ये राहू शकतो. ती लेवल पर्यंत माणसं आली होती की त्या लेवल पर्यंत कुठल्या लेवल होती की मी आता तुमच्या आतमध्ये राहू शकतो, तुमच्यामध्ये राहू शकतो. परत आदामासारखा, जसं आदामाला मी बनवलं आदामामध्ये राहत होतो ना तसा. पण त्या टायमाला आदामाला बनवलं तेव्हा देव जबरदस्ती आदामामध्ये राहत होता. पण आता पण कसा आदामाला राहिला असता? पॉवर आपल्या होती परमिशन का? एक काय. एक डाऊट आहे. हा, आदामला पॉवर होती का गॉडला दूर करायची? की इट वुड बी गॉड्स डिसिजन टू लिव्ह और बी विथ हिम? कारण आता अब्राहमाच्या वेळेपासून नाही इतकी पाप करतात लोक, तरी इट्स गॉड चॉईस ना राहत आहेत. फक्त अब्राम नाहीये की जो फक्त चांगला राहिलेला आहे ना. नाही आणि नाही नाही आदाम एक तर मिनिट. एकटा. आदामच्या स्टोरीमध्ये आदामला आहे ना, आदामच्या आधीची जी, म्हणजे फळ खायच्या आधीची जी आदामची पोझिशन आहे ना, ती आदामची पोझिशन कशी आहे? ती देवदूतांसारखी पोझिशन आहे. आदाम अजून आहे ना ह्या जगामध्ये ना आहे. आदामला जरी गार्डन मध्ये बनवला, सगळा केला, पण आदाम म्हणजे तो बॉडी नाही, बॉडीची बात नाही करत आहे मी. आदाम म्हणजे जो माणसाचा जो एसेन्स आहे ना, ज्याला आपण आदामचा नेशामा बोलतो ना, तर आदामचा नेशामा जो आहे, आदामचा जो नेशामा आहे ना, तो नेशामा अजून त्याच्या बॉडीमध्ये सेटल झालेला नाही, त्याच्या बॉडीमध्ये सेटल झालेला नाही. आणि त्याच्या बॉडीमध्ये सेटल व्हायसाठी त्याला जेव्हा तो फर्स्ट डिसिजन घेते ना फळ खायचा, तेव्हा त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्या बॉडी संगती तो जेव्हा जॉईंट होते ना, तेव्हा त्याला फर्स्ट डिसिजन काय येते? तो की मी आता चॉईस करू शकतोय. कारण चॉईस करायसाठी आहे ना 2 गोष्टी लागतात. चॉईस करायसाठी तुम्हाला कमीत कमी 2 गोष्टी लागतात, तरच तुम्ही चॉईस करू शकता. जर मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे आईस्क्रीम आहे, चॉईस करा काय तुम्हाला खायचं आहे, तर मी तुम्हाला चॉईस नाही दिली ना. माझ्याकडे आईस्क्रीम आहे, चॉईस करा काय खायचं. काय आईस्क्रीम आहे तर आईस्क्रीमच खायचं. पण मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे आईस्क्रीम आहे आणि माझ्याकडे फ्रुट्स आहेत, चॉईस करा तुम्हाला काय खायचंय. तर तुम्ही चॉईस करू शकता ना की मला आईस्क्रीम खायचं, मला फ्रूट खायचं. नाही तर माझ्याकडे एकच गोष्ट असली तर मी तुम्हाला चॉईस कसा करायला सांगू शकतो. म्हणून चॉईस करायसाठी जो पहिली चॉईस करायचा, जी आपल्यामध्ये जी चॉईस करायची जी
ताकद आहे ना, ती ताकद यासाठी देवानी आदामाला त्या गार्डन मध्ये ठेवून देवानी सांगितलं की ह्या झाडाचा फळ खाऊ नका. कारण आता देवानी जेव्हा त्याला सांगितलं ना की सगळं सगळं फळ आहे, ह्या झाडाचा फळ नको खाऊ, तर आता आदामाकडे चॉईस आहे की एवढं सगळं मी खाऊ शकतो, झाडाचं नाही खायला सांगितलं असतं. मग तो दोन चॉईस करू शकतो. काय चॉईस करू शकतो की त्या झाडाचा फळ नाही खाईल आणि तो सगळ्या झाडांचं फळ खाईल, किंवा तो चॉईस करू शकतो की ह्या झाडाचं पण फळ खाईल. पण त्याच्याकडे तर चॉईस आली ना. पहिले जर तो झाडाचा फळ खाऊ नको सांगितला नसता तर त्याच्याकडे चॉईसच नव्हती, तो सगळ्या झाडांचं फळ खाऊ शकत होता. पण चॉईस दिल्यावर काय येतंय, त्याच्याकडं एक काहीतरी वेगळी गोष्ट आली, तेव्हा तो चॉईस करू शकतो. तर ती चॉईस करायची जेव्हा त्याच्याकडे पॉवर येते ना, त्या पॉवरनी त्याला आता चॉईस येते की मी देवाचं ऐकू की देवाचं नाही ऐकू. त्याच्या आधी तो देवाचं ऐकू नाही ऐकू नव्हता. देवाने त्याला बनवला, गार्डनची देखभाल कर सांगितला, हवा बनवली, हवा घेऊन आला. तो बोलला नाही कशाला बनवलीस, कारण चॉईस नाही त्याला तेव्हा की हवा बनवली आता तिच्या संगती राहा नाही राहा करून. तो चॉईस दिलेली नाही त्याला, कारण त्याच्यामधला तो चॉईस करायचा जो चुजिंग हे करायचा हे जे आहे ना, ती गोष्ट त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट नाही झालेली आहे. ती गोष्ट जेव्हा ऍक्टिव्हेट होते ना तेव्हा त्याला चॉईस करायचा. आता त्याला तो सगळ्या चॉईस करू शकतो. तो चॉईस करू शकतो की मी देव सांगते तसं राहीन की देव सांगते तसं नाही राहीन. मला माझ्यासारखा राहायचं आहे की मला देवासारखा राहायचं आहे. आता त्याला चॉईस करायचा हे येते, चॉईस करायची त्याला ताकद येते. आणि ती चॉईस करायची जी ताकद आहे ना, ती चॉईस करायची ताकद आपल्याला देवाच्या जवळ नेऊ शकते. कारण आपण जर देवाला पाहिजे तसा वागलो, देवाला जे पाहिजे तसा केला, आपण होलीनेस मध्ये राहिलो, देवासारखा राहिलो, तर आपण देवासंगती जवळ जाऊ शकतो. आणि आपण देवासारखा नाही राहिलो, ऑपोजिट मध्ये राहिलो, तर आपण देवाच्या लांब जातो. नॉर्मल रिलेशन मध्ये पण तेच आहे. नॉर्मल रिलेशन मध्ये जेव्हा नवीन जोडप्यांचं लग्न होतं ना, हजबंड आणि वाईफचं, तेव्हा दोघांना चॉईस करायला लागतं की ह्याला हे आवडतंय, मग मला हे नाही आवडत, मग आता मला थोडा चेंज व्हायला पाहिजे, मला त्याच्यात असा चेंज व्हायला पाहिजे, है ना. दोघं एक दुसऱ्याला लागून चेंज होतात तरच जवळ येऊ शकतात. का बोलत तुला हे नाही आवडत मला हे नाही आवडत, दोघं भांडत बसले तर काय होतं, दोघं लांब होतं, डिव्होर्स होतं. रिलेशन मध्ये तीच गोष्ट आहे ना. रिलेशन मध्ये काय, रिलेशन मध्ये जेवढा आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल जेवढ्या गोष्टी आवडतात ना, त्या आवडतात म्हणजे काय, त्याची चॉईस माझी चॉईस. तो चॉईस करते, हा बाबा तुला काय लाल कलर आवडतं मला लाल कलर, तुला काय आवडतं, तुला आईस्क्रीम आवडतं मला आईस्क्रीम आवडतं, तुला काय आवडतं हे आवडतं. तर ती जी चॉईस सेम असेल ना, मग आपण बोलतो ना अरे दोघं दोघं कॉम्पॅटेबल आहेत एक दुसऱ्याला, दोघांचं रिलेशन, ते रिलेशन एक होतं. पण दोघं जर ऑपोजिट मध्ये असतील तर काय होतं, ऑपोजिट मध्ये असेल तर मग ते दोघं लांब जातात, भांडणं व्हायला लागतात. मग तुझी मम्मी माझी मम्मी, मग तुझा भाव माझा भाव, मग तुझी फॅमिली माझी फॅमिली, मग तुम्ही वेगळा आम्ही वेगळा, आपला काय जमू नाही शकत, मग ते वेगळं. तसाच त्या रिलेशन बिल्ड करायसाठी देवाने आपल्याला चॉईस दिली आहे. नुसताच आईस्क्रीम आणि केक याच्यामध्ये चॉईस करायसाठी चॉईस नाही दिलेली आहे. चॉईस कशासाठी दिलेली आहे, रिलेशन बिल्ड करायसाठी. आणि ती रिलेशन बिल्ड करायसाठी आदामाला हवा पण दिलेली आहे, कारण हवा बरोबर पण तो रिलेशन बिल्ड करू शकतोय. हवानी त्याला सांगितलं फल खा ना, तर त्यांनी फल खाल्ला. त्याला फल खायचा होता की नाही तोरा आपल्याला सांगत नाही. हवानी डिसिजन घेतला है ना, हवाने डिसिजन घेतला की बाबा मी फल खाईन करून. आणि हवाने डिसिजन घेतल्यावर, हवा म्हणजे बॉडीने डिसिजन घेतला मी फल खाईन करून, आणि बॉडीने डिसिजन घेतल्यावर तिने जेव्हा आदामला सांगितलं की फल खा करून, तर आदामाने फल खाल्ला. आदामाने फल खाल्ला का, याचा अर्थ असा नाही की त्याला बायकोच्या जवळ राहायचं होतं आणि हे करत होतं. त्याला तिने घेतलेलं डिसिजन राईट वाटला म्हणून, कारण एक दुसऱ्याचं ती लोक कॉम्पॅटेबल होतं म्हणून तो बॉडीच्या बाजूला जास्ती खेचले गेला. आणि आपल्याला बॉडी पासून लांब नाही राहायचं, आपल्याला बॉडीला वर खेचायचं आहे. बॉडीला वर घेऊन आपल्याला देवाबरोबर हे करायचं, कारण देवाला आपल्या आतमध्ये आपल्यामध्ये राहायचं, आपल्याला बेथा मिकदाश बनवायचं, आपल्याला मिकदाश बनवायचं, आपल्या बॉडीला मिकदाश बनवायचं. माणसाचा जो सोल आहे ना, तो हेवन पासून आहे, एथ हशामाईम, हेवन पासून आहे. आणि माणसाची जी बॉडी आहे ना, ती वेथ हारेस पासून आहे, जमिनीपासून आहे, मटेरियल वर्ल्ड पासून आहे. आणि हा दोन वेगळा जो हशामाईम
आणि हारेसचा जो जॉईंट झालेली जी एकच गोष्ट आहे ती गोष्ट काय? आदाम आहे. आदाम म्हणजे आपण माणसं आहोत, ह्युमन बिंग्स आहोत. ह्युमन बिंग्स मध्येच ती गोष्ट आहे ज्याच्यामध्ये एक हेव्हनली गोष्ट आहे आणि एक मटेरियलिस्टिक अर्थली गोष्ट आहे. नाहीतर हेव्हन मध्ये असलेली सगळी सगळे जे एंटिटीज आहेत ना, त्या एंटिटीज मध्ये शेखिना आहे. शेखिना म्हणजे इनड्वेलिंग आहे, देवाचा हे प्रेझेन्स आहे. आणि अर्थ मध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये देवाचं इनड्वेलिंग आहे. नाहीतर मटेरियल वर्ल्ड पण नाही, कारण एथ हारेस इनड्वेलिंग आहे. पण ह्या इनड्वेलिंग मध्ये जो जॉईंट करणारा जो गोष्ट आहे ना माणूस, त्याच्यामध्ये इकडचा पण वरची पण गोष्ट आहे, खालची पण गोष्ट आहे. ती वरची आणि खालची गोष्ट एक केल्यावर त्याला चॉईस, कारण त्याला वरच्या आणि खालची दोन गोष्टीमधून जॉईंट केलं ना, तर त्याला चॉईस नावाची गोष्ट आली. चॉईस नावाच्या गोष्टीमधून तो चूज करू शकतो की मी आता हेव्हन मध्ये राहू की अर्थ मध्ये राहू, की मी हेव्हन आणि अर्थ जॉईंट करू, की मी शेखिनाला माया थ्रू पास होऊन देऊ, की शेखिना इनड्वेलिंग माझ्यामध्ये राहू शकते. आपल्याकडे ती पॉवर असतं. कुठली पॉवर असतं? की आपण कोणाबरोबर संबंध ठेवायचं की नाही ठेवायचं, आपण कोणाबरोबर रिलेशन ठेवायचं की नाही ठेवायचं, ही कोणामध्ये पॉवर असतं? आपल्यामध्ये पॉवर असतं. त्याच्यामध्ये मिस्टेक केली नाही केली ते नाही, ते सगळं सेकंडरी आहे. ते सगळं सेकंडरी काय आहे? कारण चॉईस करायसाठी त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. देवानीच बनवला तो झाड, देवानीच तो झाड बनवला, देवानीच बनवला. का बनवला? कारण चॉईस करण्यासाठी तो झाड बनवणं गरजेचा होता. ना देवाला पाहिजे होतं की आपण देवासारखं होऊ. देवाला हा जग कोणी बनवायला सांगितलं? कोणी नाही बनवायला सांगितलं. देवानी स्वतःच्या मर्जीने बनवलं ना. देवाला कोणी माणूस बनवायला सांगितलं? कोणी नाही सांगितलं. स्वतःच्या मर्जीने केलं ना देवानी. तर देवाला रिलेशन ठेवासाठी देवासारखा कोणतरी पाहिजे. देव त्या देवदूतांबरोबर रिलेशन नाही ठेवू शकत, कारण ती लोक त्याच्या देवासारखं नाही. जरी देव त्यांच्यामध्ये आहे तरी ते देवासारखं नाही. ती लोक देवाचं काय सर्वंट सारखे. अॅनिमल लोकांबरोबर देव रिलेशन नाही ठेवू शकत, कारण ती लोक देवासारखं नाही. ती लोक क्रिएशन आहेत नुसतं. अख्खा जो देवदूतांचा वर्ल्ड आहे, हेव्हनली वर्ल्ड आहे, तो काय आहे? स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे, तो क्रिएशन आहे. अख्खा जो मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे तो काय? क्रिएशन आहे. देव क्रिएटर आहे. म्हणून देवाला क्रिएटर सारखा कोणतरी पाहिजे जो त्याच्यासारखा असेल, मग देव त्याच्याबरोबर रिलेशन ठेवू शकते. म्हणून माणसामध्ये रिलेशन ठेवासाठी आणि माणसाला क्रिएटर बनवासाठी देवानी ही सगळा अख्खा झमेला केला आणि माणसाला तो चॉईस दिली. माणसाला आपण चॉईस घेतली तर आपण क्रिएटर बनू शकतो. आपण ठरू शकतो करायचा की नाही, आपण ठरू शकतो मला देव मानायचा की नाही, आपण ठरू शकतो मी सकाळी उठल्यावर नमाज करू की नाही नमाज करू, आपण ठरू शकतो की मी केळा खाताना हादामाची बराका करू की नाही करू, आपण ठरवू शकतो की मी गरिबांना खायला देऊ पियाला देऊ की नाही देऊ. कारण चॉईस आपण करू शकतो. आपण डिसाईड करू शकतो की मी चांगला वर्ल्ड निर्माण करीन की वाईट वर्ल्ड निर्माण करीन. आपण ठरवू शकतो, आपण क्रिएट करू शकतो सगळ्या गोष्टी. देव जसा क्रिएट करतोय ना, तसा आपण वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ऍक्शनच्या वर्ल्डवर मटेरियल लेवलवर पण आपण चांगला जग साफसफाई ठेवून, हे ठेवून, क्लीन ठेवून, होलीनेस ठेवून, प्युअर ठेवून, आपण क्लीन ठेवून आपण ऍक्शन वर्ल्ड मध्ये चांगला जग बनवू शकतो. रिलेशन मध्ये आपण चांगला वागून चांगला हे करून आपण रिलेशन मध्ये चांगला वर्ल्ड बनवू शकतो. इंटलेक्च्युअल लेवलवरती चांगल्या चांगल्या गोष्टींचा हे करून माणसांना हेल्प होईल अशा गोष्टी इन्व्हेंट करून, इंटरनेट हे ते सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचा नुसता चांगलाच वापर करून, वॉरसाठी न वापर करता चांगल्या गोष्टींसाठी वापर करायचा. या सगळ्या गोष्टी करून आपण इंटलेक्च्युअल पण चांगला वर्ल्ड क्रिएट करू शकतो. तर माणसामध्ये ही जी क्रिएटिव्ह पॉवर कुठून येते? कारण आपल्यामध्ये चॉईस आहे. चॉईस करायची ताकद आली. चॉईस करायची ताकद आली ना, तेव्हा आपण गॉड सारखं होऊ शकतो. आणि आपण गॉड सारखं होतो ना, म्हणून देव सांगते की मी होली आहे, तू पण होली हो. कारण देव काय आहे? क्रिएटर आहे आणि तो होली आहे. तर देव तुम्हाला सांगते की तुम्ही पण क्रिएटर आहो, तुम्ही पण होली व्हा. तुम्ही अनहोली क्रिएटर नको. जर तुम्ही अनहोली क्रिएटर झालं तर मी तुमच्यामध्ये नाही राहू शकत, मी तुमच्या सोबत नाही राहू शकत. तर शेखिनाची जी ओरिजिनल आयडिया ती काय? शेखिनाची ओरिजिनल आयडिया ही आहे की देवाचा जो ड्वेलिंग आहे ना, तो ड्वेलिंग आपल्यामध्ये राहायचा. देवाला आपल्यामध्ये शांती, देवाला आपल्यामध्ये राहायचं आणि आपण परमिशन दिली पाहिजे देवाला.
राहायचं की नाही करून. आणि अब्रामापासून आहे ना, अब्रामापासून देवाला अब्रामाने शोधून काढला, कारण देव एवढा पलीकडे गेला होता ना, जग एवढ्या ऑपोजिट लेवलला पडला होता ना, की अब्रामाला परत देव शोधून काढायला लागला. आणि मग देव शोधून काढल्यावर मग ते अख्खा जो प्रोसेस आहे ना, त्याने अब्राम, इसाक, याकोब, आणि मग तो अख्खा प्रोसेस होऊन ना, जेव्हा इजिप्त मधून सगळी माणसं बाहेर निघतात ना, तेव्हा ती माणसं आहेत ना त्या लेवलला आहेत की जे देव आता त्यांना बोलू शकते की तुम्ही आता आदामाच्या लेवलला आलात, तर आता मला परमिशन द्या तुम्ही तुमच्यामध्ये राहायची. माणसांना माणसांना तिथं पण नाही अलाउड करायचं देवाला. ती लोक बोलतात की नाही, तू आमच्यामध्ये नको, आम्ही तुला घर बनवून देऊ, तिथं राहतो. तू जे बोलतास ना त्या हिशोबाने आम्ही तो स्ट्रक्चर बनव आणि त्या स्ट्रक्चर मध्ये राहा. कारण सगळ्या माणसं रेडी नाहीत, अख्खा जग रेडी नाही आतापर्यंत त्या पोझिशन मध्ये राहायला. थोडीशी कोण माणसं आहेत ती लोक रेडी आहेत. जेव्हा देव मोशे बरोबर देव कसा बोलतोय, फेस टू फेस है ना. फेस टू फेस बोलते म्हणजे काय, फेस टू फेस बोलते म्हणजे मोशेच्या तोंडातून देव बोलते. देव आहे ना इनड्वेल करते मोशेच्या आतमध्ये. तेव्हा देव मोशेला देव नाही दिसत आहे. देव 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 बोलते की तू माझी फक्त पाठ बघू शकतोस, तू मला तोंड नाही बघू शकत. पण देव त्याच्या संगती बोलताना फेस टू फेस आहे. पॅराडॉक्सिकल गोष्ट सांगते आपल्याला तोरा, की देवाबरोबर मोशे कसा बोलला, फेस टू फेस बोलला. पण मोशे जेव्हा देवाला सांगते की मला तुला बघायचं आहे, तर देव बोलते की तू मला बघू नाही शकत, तू माझी पाठ बघू शकतोस. फेस टू फेस कसा बोलला. पॅराडॉक्सिकल गोष्ट ना. पॅराडॉक्सिकल गोष्ट काय आहे, कारण तो मोशे अलाव करते देवाला त्याच्यामध्ये ड्वेल करायला. आणि तो जेव्हा ड्वेल होते ना, तेव्हा तो मोशेच्या तोंडातून, मोशेच्या फेस टू फेस, मोशेच्या ह्याच्यातून बोलते आपल्याला. अख्खा जो प्रोफेसी येतं ना, ती प्रोफेसी कशी येतं, त्या प्रॉफिटच्या तोंडातून येतो. अख्खा तोरा मोशेच्या तोंडातून बाहेर येते आणि मोशे लिहून काढते तो. आणि मोशे ट्रान्स मध्ये जाऊन नाही लिहून काढत आहे, कारण मोशेनी जी आदामची लेवल गाठलेली आहे ना, ती आदामची लेवल मोशे ना हे पाडत नाही खाली. माणसांनी ती लेवल पाडलीच, पण मोशेनी ती लेवल नाही पाडली. म्हणून मोशेची प्रोफेसी जी आहे ना, ती वेगळ्या लेवलची आपण बोलतो. कारण मोशेच्या प्रोफेसीमध्ये मोशे ट्रान्स मध्ये जाऊन नाही करत, मोशे आदामासारखा बात करते. आदाम जसा देवाबरोबर बोलायचा सीनच्या आधी, तसा मोशे देवाबरोबर बोलतो. म्हणून तो फेस टू फेस आहे, पण देव बोलतात की तू माझी पाठ बघू शकतोस. पॅराडॉक्सिकल आहे बघा. सगळ्या गोष्टीमध्ये पॅराडॉक्स का येते ना, कारण तो ह्या लेवलवर, फिजिकल लेवलवर फक्त नाही लक्षात समजून घ्यायची गोष्ट आहे ती, अख्ख्या सगळ्या लेवलवर समजून घ्यायची गोष्ट आहे. म्हणून ती पॅराडॉक्सिकल आहे. आता शेखिना काय आहे, शेखिना म्हणजे गॉडचा ड्वेलिंग आहे ना. शेखिना म्हणजे काय, इन ड्वेलिंग, गॉडला ड्वेल करायचं आहे. तर गॉडला कुठं ड्वेल करायचं आहे, गॉडला ड्वेल कुठं करायचं आहे, एंड पॉइंट गॉडला ड्वेल करायचं कुठं, ह्युमॅनिटीमध्ये ड्वेल करायचं. पण ह्युमॅनिटीमध्ये ड्वेल करायसाठी गॉडने अख्खा क्रिएशन बनवला ना, तर हा अख्खा जो क्रिएशन आहे ना, हा क्रिएशन काय आहे, गॉडचा इनड्वेलिंग आहे. आपल्यासाठी जर आपण आपल्यामध्ये नाही देवाला दिलं ना राहायला, मग देव कुठं राहते, आपल्यापासून बाहेर राहते. कुठं राहते, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये राहते. आपण तिथं पण नाही राहायला दिलं ना, मग गॉड कुठं राहते, मशिदीत राहते. आपण मशिदीत पण नाही राहायला दिलं ना, मग गॉड कुठं राहते, इस्रायलला राहते. इस्रायल मध्ये पण नाही राहायला दिलं, मग तो वेलिंग वॉलच्या इथं राहते. वेलिंग वॉलच्या इथं पण नाही दिलं ना, मग तो वेलिंग वॉलच्या आतमध्ये दगडांमध्ये कुठेतरी राहतो. का? कारण आपण नाही करत त्याला. तो हा आहे सगळीकडे, त्याचा इनड्वेलिंगच आहे हा. अख्खा क्रिएशन त्यांनी कशाला केलं, इनड्वेलिंग साठी केलं. त्या इनड्वेलिंग साठी केलेला क्रिएशन काय, गॉडचा प्रेझेन्स आहे. गॉडचा प्रेझेन्स ह्या जगामध्ये, गॉडचा प्रेझेन्स काय, जो आपल्याला फील होतोय ना, तो गॉडचा प्रेझेन्स आहे. मग आपल्यामध्ये आहे ते, आपल्या चॉईस मध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये आहे की आपण ते कुठं फील करायचं. तुम्हाला जर खरोखर स्पिरिच्युअल वाटायचं असेल ना, तर तुम्ही ते स्वतःमध्ये फील करू शकता. नाहीतर तुम्हाला कोणतरी दुसरा राबी बघता, कोणतरी हे बघता आणि तुम्हाला फील होतं त्याच्यामध्ये गॉडचा प्रेझेन्स. तुम्हाला ते नाही तर मग तुम्ही पनवेलच्या मशिदीत तर तुम्हाला गॉडचं प्रेझेन्स फील होतं. मग ह्या मशिदीत नाही फील होत, त्या म्हणजे तुम्हाला पनवेलच्या मशिदीत फील होतं. मग पनवेलला नाही, मग तुम्ही इस्रायलला गेल्यावर फील होतं. मग इस्रायलला वेलिंग वॉलच्या इथं जाऊन फील होतं तुम्हाला. तो फील तुम्हाला तिथं काय होतं, कारण तुम्ही अलाव करतात तेवढा फील व्हायला. तो तुम्हाला स्वतःमध्ये फील व्हायला पाहिजे. म्हणून तलमुद पण सांगते आपल्याला,
आणि मिद्राश पण सगळ्या गोष्टी सांगतात की तो बेथ हामिक जर डिस्ट्रॉय झाला ना तर शेखीना कुठं आहे. बेथ हामिक जर डिस्ट्रॉय झाल्यापासून शेखीना कुठं आहे. सगळ्या इस्रायल लोकांबरोबर अख्ख्या जगभर पसरलाय. पण तो जगभर राहते कुठे. तो आपल्या घरी राहते. आपला जो टेबल असतं ना, डायनिंग टेबल असतं ना, त्या डायनिंग टेबलवर तिथं शेखीना राहते. आपण फील करतो कधी. तो आपल्या आतमध्ये असतं, पण आपल्या आतमध्ये न ठेवता आपण डायनिंग टेबल पर्यंत तरी ठेवायला पाहिजे. शुल्खान, आपला शुल्खान असतं ना, त्याच्यापर्यंत तरी मर्यादित ठेवलं पाहिजे. पण जेवताना पण आपण देवाला आठवण नाही करत है ना. मग आपण जेव्हा जेवताना नमाज करून खातो हे करतो तर आपण तो शेखीना प्रेझेंट आहे तिथं. शेखीनाचा आपण प्रेझेंट देवाचा जो प्रेझेन्स आहे ना, त्या प्रेझेन्सला आपण फील करतो. शब्दाच्या दिवशी आपण अजून जास्ती फील झालं पाहिजे आपल्याला. नवरा बायकोचा जो संबंध असतो ना, त्या संबंध मध्ये ना त्याला ना आपण आहे ना लग्न करतो ना, त्याच्यामध्ये मेकद्देशली बोलतो, म्हणजे आय मेक यू होली. बायकोला नवरा बोलतो आय मेक यू होली, बायको बोलतो की आय मेक यू होली. आपण एक दुसऱ्यासाठी होली आहोत. होली आहोत म्हणजे काय. जिथं होलीनेस आला तिथं काय आला, तिथं शेखीना आला. कारण देव बोलते की तुम्ही होलीनेस आणा, तिथं मी ड्वेल करू शकतो. म्हणून आपल्यामध्ये जो लग्न मशिदीमध्ये लग्न होते, लग्नाचा जो हे आहे ना, केदुशीन बोलतात. केदुशीन म्हणजे होलीनेस बोलतात. आपण नुसता फिजिकल लेवलवर बॉडीनी नाही लग्न करत, बॉडीच्या ह्याच्यानी नाही लग्न करत, आणि इमोशनल लेवलवर नाही लग्न करत, किंवा इंटेलेक्च्युअल लेवलवर पण नाही करत. आपण स्पिरिच्युअल लेवलवर पण लग्न करतोय. लग्न करताना ही चारही गोष्टी असतात ना, म्हणून त्याला केदुशीन बोलतात. केदुशीन म्हणजे काय, मेकिंग होली. का होली करायचा, कारण त्यांच्या घरात कोण राहणार आहे, त्यांच्या टेबलावर शेखीना राहणार आहे. शेखीना म्हणजे काय, गॉड्स प्रेझेन्स. ओके. आता गॉड्स प्रेझेन्स फेमिनिन का आहे, आपण बोललो ना फेमिनिन आहे. फेमिनिन का आहे, फेमिनिन का म्हणून त्याला हे दिला. फेमिनिन का दिला, कारण तो गिव्हिंग आहे म्हणून फेमिनिन आहे. गॉडचा प्रेझेन्स आहे ना, तो फेमिनिन का आहे, कारण तो गिव्हिंग आहे. जर एखाद्या माणसाला एखाद्या जोडप्याला बच्चा झाला तर मला, आणि तो बच्चा आता 10 दिवसाचा 8 दिवसाचा आहे बच्चा. आता त्या बच्च्याच्या फादरला त्या बच्च्याला फ्रुट्स खायला द्यायचे, तर तो काय करेल, फ्रूट घेऊन येईल. बरोबर ना. तो त्या बच्च्याला फ्रूट देऊ शकते खायला, नाही देऊ शकत. बच्च्याला फ्रूट नाही देऊ शकत. बच्चा आहे 8 दिवसाचा 10 दिवसाचा बच्चा आहे, ज्यूस काढून फ्रूट नाही देऊ शकत. फ्रूट नाही देऊ शकत, त्याला लिमिट्स आहे. म्हणजे मेल जी एनर्जी आहे ना, त्याला लिमिट्स आहे, तो नाही देऊ शकत. पण त्याची मम्मी, त्या बच्च्याची मम्मी, त्या मम्मीला त्या बच्च्याला फ्रूट द्यायचा आहे खायला, तर ती काय करू शकते, काहीतरी डोका लढवा सांग, काय करू शकते. तिला बच्च्याला फ्रूट द्यायचंय, काय करू शकते ती स्वतः तो फ्रूट खाऊ शकते. ती स्वतः जेव्हा तो फ्रूट खाईल ना, तर त्या फ्रूटचा दूध होऊन तो ती बच्च्याला पाजू शकते. कारण फेमिनिन एनर्जीकडे ना ही पॉवर आहे की ती आहे ना स्वतःच्या थ्रू काहीतरी चेंज करून त्या बच्च्याला देऊ शकते. मेलकडे ती पॉवर नाही. मग मेलला जर ही पॉवर युज करायची असेल ना, मेलला जर तो बच्च्याला 1 महिन्याच्या बच्च्याला मटण खायला घालायचं आहे, तो मटण घेऊन आला, आता तो मटण कसं देईल त्या बच्च्याला, नाही देऊ शकत. तो स्वतः खाईल तर बच्च्याला मटण मिळणार आहे, नाही मिळणार आहे. मग तो काय करू शकते, तो त्याच्या बायकोला बोलेल की मटण खा, बच्च्याला मटण मटणाचा हे मिळायचं. मग त्याची बायकोला तो मटण देईल खायला, त्याची बायको तो मटण खाऊ शकते, आणि मटण खाऊन काय होऊ शकते, त्या मटणाचा जो दूध बनेल ना, तो दूध त्या बच्च्याला पाजेल, तर त्या मटणामधला जो न्यूट्रिशन आहेत ना सगळं त्या बच्च्याला मिळेल. हा जो प्रोसेस आहे ना, ह्या प्रोसेसमध्ये मेलनेस जो आहे ना, मेलनेसला ह्या जगाला काय द्यायचं असेल ना, तर त्याला फिमेल थ्रूच जायला लागतंय. तर हा अख्खा जो क्रिएशन आहे ना, ह्या क्रिएशन मध्ये जो इनड्वेलिंग आहे ना, देवाचा इनड्वेलिंग, तो कसा आहे, तो त्या मदरली सारखा आहे. की देवानी जो अननोएबल देव आहे ना, जो अननोएबल देव आहे, तो काय नाही करू शकत या जगासाठी. तो अननोएबल आहे. त्याला काय पण करायचं असेल ना, तर तो लिमिटेड आहे. तो स्वतःसाठी केला तर तो आपल्याला काय नाही मिळणार. त्याला तो अननोएबल आहे देव आहे ना, त्यांनी काय केलं, त्यांनी अशी सिस्टम बनवली आहे की त्याने नोएबल एक गोष्ट, शेखीना अशी एक गोष्ट या जगामध्ये बनवली आहे, ज्याच्या थ्रू तो ती गोष्ट त्या शेखीनाला जेव्हा देतो ना, तर शेखीना काय करतं, ती गोष्ट अख्खी कन्वर्ट करून ज्याला ज्याला द्यायची त्याला ती देऊ शकतो. जसा एखादी मम्मी तिच्या बच्च्याला दूध देऊन त्या दुधा थ्रू अख्खा तो न्यूट्रिशन देऊ शकतो ना, तशी तो शेखीना कळत ती वे आहे
की तो अख्खा जो देवाकडून आलेला जो शेफा, देवाकडून आलेला जो फ्लो आहे ना, ती फ्लो अख्ख्या जगाला वाटू शकतो. कसा वाटू शकतं? तिला तर रिसीव्ह करायच्या ज्या ह्याच्या लेवलमध्ये आहेत ना, तसा देऊ शकतो. लहान मुलाला दूध द्यासारखा हे आहे. हे लहान मुलगा जो मटण नाही खाऊ शकत, त्याला मटणाचं जे न्यूट्रिशन आहेत ना, ते कसं देऊ शकतात? ती आपल्या दुधामधून देऊ शकतं, स्वतः हे करून डायजेस्ट करून. तसा हा जो इनड्वेलिंग म्हणजे जो शकीना जो बोलतो ना, देवाचा ह्या क्रिएशन मध्ये, ह्या मटेरियल वर्ल्डच्या क्रिएशन मध्ये, हेव्हनली क्रिएशन मध्ये, सगळ्यामध्ये क्रिएशन मध्ये जो देवाचा इनड्वेलिंग आहे ना, तो इनड्वेलिंग काय आहे? तो त्या फेमिनिन ऍस्पेक्ट सारखा आहे, जो ज्याला जसा पाहिजे ना तसा ती गोष्ट देऊ शकतो देवाने दिलेली. देवानी जी दिलेली एनर्जी आहे, स्पिरिट गॉडली एनर्जी आहे, ती एनर्जी ती कन्वर्ट करून तशी देवतो. शिव ना, तुझा फोन तुझ्याकडे ठेव ना. तर तो अख्खा जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मधला आहे ना, आपण जेव्हा फेमिनिन पार्ट आणि मेल पार्ट बोलतो ना, तो देवाचा मेल पार्ट आणि फेमिनिन पार्ट नाही. तो देवाचा हे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अननोएबल जो देव आहे ना, तो मेल सारखा त्याचा क्वालिटीज आहेत. नुसतं तो मेल नाही आहे, तो मेल सारखा त्याच्या क्वालिटीज आहेत. कारण तो जसा एखादा मेल त्याच्या लहान बच्चांना दूध नाही पाजू शकत ना, तसं तो आहे. तो ह्या क्रिएशन मध्ये डायरेक्ट काय नाही करू शकत, पण त्यांनी बनवलेला जो सेकंड सिस्टम आहे ना, त्याचा इनड्वेलिंग म्हणजे त्याचा जो ह्या जगामध्ये कमी पॉवरचा जो इनड्वेलिंग आहे ना, तो इनड्वेलिंग काय करू शकतं? ती एनर्जी या जगामध्ये सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या लायकीप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या लेवल प्रमाणे, त्यांना जसं पाहिजे तसं त्यांना देऊ शकतो ती. म्हणून त्या सेकंड जो पार्ट आहे ना, इनड्वेलिंग पार्ट, ज्या जगामध्ये असलेला जो इनड्वेलिंग पार्ट, या क्रिएशन मध्ये असलेलं, त्या इनड्वेलिंग पार्टला आपण काय बोलतो? शेखीना बोलतो. समजलं? क्वेश्चन विचारा. मी जरा म्हणजे पाणी बी पिऊ शकतो. नो क्वेश्चन्स? तो मी एक ह्याचा सेफिरोजचा हे पाठवलंय ना, तो जरा त्याच्यावर मी डिस्कस करतो. मी तुम्हाला सांगतो कसा, म्हणजे समजासाठी, इझी व्हायसाठी. तर शेखीना हा फेमिनिन देव नाही आहे. शेखीना फेमिनिन देव नाही. शेखीना काय? देवाचा तो पार्ट जो आपल्या संगती इंटरॅक्ट करून आपल्याला जसा पाहिजे तसा त्या गोष्टी देऊ शकतो. ब्लेसिंग हे ते. तुम्ही देवाच्या जवळ असाल तर तुम्हाला तो डायरेक्ट देऊ शकतो. इनडायरेक्टली तुम्ही लांब असाल तरी तुम्हाला जे लाईफ येतं ना, माणूस किती पण देवाच्या बाहेर, देवापासून लांब असलाय असं तरी तो काही मरून पडत नाही ना, त्याला लाईफ येतं ना. तर लाईफ यायचा पण जो पार्ट आहे ना, तो त्या शकीनाकडूनच येतो, देवाच्या प्रेझेन्स कडूनच येतं. तुमचं जेवण येतं, हे येतं, सगळ्या गोष्टी येतात. जेवढा लांब आहे तेवढा तो हार्ट वेनी येतं, जेवढा तो जवळ आहे तेवढा तो मिरॅक्युलस जवळच्या लेवलने होता. आता आपण हा 10 सेफिरोजचा जो हे आहे ना, 10 सेफिरोजचा जो टोटल चार्ट आहे ना, त्या चार्ट मध्ये आपण बघू. ओके, चार्ट मध्ये सगळ्यात खाली जो पार्ट आहे ना, त्याला मलखूत बोलतात. मलखूत. ओके, मलखूत म्हणजे काय? मलखूत म्हणजे किंगडम. ओके, आणि किंगडम कोणाचं असतं? किंगचं असतं, है ना. किंग असेल तर किंगचा किंगडम असतं, म्हणून किंगडमला काय बोलतो? मलखूत बोलतो. आणि ज्याचा किंगडम आहे त्याला काय बोलतो? मेलेक बोलतो. मेलेक म्हणजे किंग, आणि मलखूत म्हणजे किंगडम. तर मलखूत हा नाव काय आहे? कारण मलखूत हा नाव आहे कारण तो फेमिनिन आहे. मेलेक, मलाखी, मेलेक हे मेल नाव आहेत ना. मलका, मलखूत हे फेमिनिन नाव आहेत. मलखूत हा काय? नावच फेमिनिन आहे. ओके, त्याच्यावर येसोद आहे. ओके, येसोद हा मिक्स नाव आहे. येसोद म्हणजे सद्दिक हा नाव येतं. ओके, सद्दिक, सद्दिका हा नाव येतं, पण तो मिक्स नाव आहे. त्याच्यामध्ये मेल फिमेल डिफरन्शिएशन नाही. ओके, त्याच्यामध्ये मेल कधी आहे? तो सद्दिक म्हणजे तो जेव्हा सद्दिक बोलला तर मेल कधी येतं की तो सगळा कलेक्ट करतोय, तो त्याच्याकडे कलेक्ट करतोय सगळा. म्हणजे जसा एखादा माणूस कामावर जाऊन त्याला काम मेहनत केल्यावर त्याला ते सगळं मिळतं ना, पगार मिळतं,
तो त्याचा पगार घेते. तो सद्दिक आहे. सद्दिक म्हणजे तो कलेक्ट करते. पण तो कलेक्ट करून तो स्वतः काय नाही त्याचा करू शकतो. त्याला आणून ते त्याच्या घर चालवायला त्याला कोणातरी त्याच्या फेमिनिन पार्टला द्यायला लागतं. म्हणून त्याच्या खाली सद्दिका असतं. सद्दिका म्हणजे त्याचा जो जो खालचा पार्ट आहे ना त्याला द्यायला लागतं. नाही तर तो डायरेक्ट नाही देऊ शकत. कारण ती एनर्जी डायरेक्ट दिली ना तर ती एनर्जी डायरेक्ट दिली तर त्याच्यापेक्षा लोअर लेवलला जी माणसं जे एंटिटी आहेत ना ते एंटिटी डिस्ट्रॉय होऊ शकतात. ओके, तर हा जो येसोदचा पार्ट आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला काय दिसतं येसोदच्या पार्टमध्ये दिसतं की मेल आणि फिमेल आहे ना दोन्ही एकत्र आलेले. जो रिसिव्हिंग पार्ट आहे ना देवाकडनं रिसिव्हिंग करणारा पार्ट आहे ना जरी तो मेल असला ना तरी तो देवाकडनं रिसिव्ह करते. म्हणून त्याच्यामध्ये फेमिनिन क्वालिटीज पण आलेले आहे. आणि तो रिसिव्ह केल्यावर तो परत खाली देते ना म्हणून त्याच्याकडे मेल क्वालिटीज पण आलेले आहेत. म्हणजे जो येसोदचा सद्दिकचा जो टॉप पार्ट आहे ना तो रिसिव्ह करते देवाकडनं. सगळ्या गोष्टी रिसिव्ह करते. पण रिसिव्ह करते म्हणून तो कोण होते फेमिनिन होते. पण तो रिसिव्ह केल्यावर तो खाली मलकुतला असाच नाही देऊ शकत. त्याला चेंज करून द्यायला लागते. म्हणून तो जेव्हा खाली देते ना तेव्हा तो मेल होते. पण खाली देते तेव्हा खाली मग मलकुत मध्ये कोणतरी फिमेल होते. म्हणजे फेमिनिन मेल फेमिनिन या अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना त्या स्ट्रक्चर मध्ये कसं आहे प्रत्येक सेफिरोत आहे ना मेल पण आहेत आणि फेमिनिन पण आहे. नेत्सा म्हणजे इटर्निटी प्रॉफेसी वगैरे त्याच्यामध्ये प्रॉफेसी घेऊन माणूस प्रॉफेसी घेऊन प्रॉफिटनी स्वतःकडे ठेवली तर तो काय फायद्याचा नाही. पण तो प्रॉफेसी घेऊन देतोय ना तर त्याच्याकडे फिमेल पार्ट पण आहे. म्हणून नेत्सा हा फेमिनिन नाव आहे. होद हा फेमिनिन नाव आहे. तिफेरेत फेमिनिन नाव आहे. गेबुरा फेमिनिन नाव आहे. खेसेर फेमिनिन नाव आहे. ह्यांची जर तुम्ही मेल नावं घेतली ना मेल नावं तुमचं गेबुराचं गाब्रिएल आहे ना. खेसेरचा हसीद आहे. हसीद मेल नाव आहे. होकमा फेमिनिन नाव आहे. आकाम आहे मेल नाव. होकमा फेमिनिन नाव आहे. बिना फेमिनिन नाव आहे. ओके, तर ह्या अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना ह्या स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक सेफिरोत आहे ना मेल पण आहे आणि फिमेल पण आहे. का मेल आणि फिमेल आहे कारण ती लोक वरच्याकडनं रिसिव्ह करतात आणि खाली देतात. वरच्याकडनं रिसिव्ह करतात खाली देतात. तो केतेर जो आहे ना केतेर पण आहे ना फेमिनिन आहे. कारण तो आहे ना अननोएबल जो वरचा देव आहे ना अननोएबल देव आहे ना त्याच्याकडनं सगळं रिसिव्ह करते. तो हा अख्खा 10 सेफिरोतचा स्ट्रक्चर बघितला ना हा 10 सेफिरोतच्या स्ट्रक्चर मध्ये मेल आणि फिमेल क्वालिटीज दोन्ही आहेत. पण सगळ्यात खालचा जो मलकुतचा जो सेफिरा आहे ना तो जास्ती करून रिसिव्हच करते. तो कोणाला देत नाही. तो रिसिव्ह करते सगळ्या अख्ख्या स्ट्रक्चर मध्ये. म्हणून तो शेखिना म्हणजे शेखिनाचा सगळ्यात जास्ती जो पोर्शन आहे ना तो त्याच्याकडे आहे. पण बाकीच्या सगळ्या स्ट्रक्चर मध्ये शेखिनाचा सगळा स्ट्रक्चर हे आहे. शेखिनाचा सगळा क्वालिटी आहे एसेन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणून आहे ना या सेफिरोच्या ह्याच्यामध्ये ना जो वरचा केतेर आहे ना तो केतेर आहे ना वरून उघडा असतं. इथं कप सारखा दिसते ना वरून उघडा. आणि खालचा मलकुत दाखवा. मलकुत वर या जरा. मलकुत आहे ना हा उलट्या साईडला उघडा असतो. तर मलकुत कोणाला देते मलकुत सगळ्यांना देते. नुसतं देते मलकुत. कारण मलकुत हा म्हणजे मेजॉरिटी ऑफ शेखिना मलकुत मध्ये आहे. मग देवाचं जिथं इनड्वेलिंग असतं ना ते काय होतं देवाचं जिथं इनड्वेलिंग राहील ना ते काय होईल ते मलकुत होईल. किंगडम होईल. आपण जर देवाला आपल्या आतमध्ये राहायला दिला नाही अलाव केला ना आपल्या आतमध्ये राहायला तर आपण काय होऊ आपण देवाचं किंगडम होऊ. जर आपण अख्ख्या इस्रायल देशामध्ये देवाला राहायचा जर हे दिला ना तर अख्खा इस्रायल देश कोणाचा किंगडम होईल देवाचा किंगडम होईल. कारण ह्या स्ट्रक्चर मध्ये आहे ना तुम्हाला स्ट्रक्चर मध्ये काय दिसते हा स्ट्रक्चर कशासाठी आहे कारण आहे ना जो इन्फायनाइट जो सगळ्यात देव जो आहे ना आपल्याला नाही समजू शकत असा इनफायनाइट आणि एकदम असा देव आहे. त्या देवाला आहे ना देवासाठी आहे ना सगळ्या गोष्टी आहे ना कमी करायला लागतात. आणि ते कमी करून कशा कमी करायला लागतात की जे पुढचं घेणार आहेत ना ती लोक ती घेऊन ती लोक पचवू शकतील असं कमी करायला लागतात. मम्मी जेव्हा मटण खातं ना तर मटण ती तोंडात टाकतं ना ते तोंडात चावतं मटण ना मटण चावतं
आणि चावून 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 त्याला बारीक करतं आणि बारीक करून मग तो पोटात जातं. मग पोटात गेल्यावर त्याच्यात ऍसिड मिक्स होतात. मग ऍसिड मिक्स झाल्यावर तो अजून नरम होतं. मग त्याच्यामध्ये बाईल ज्यूस मिक्स होतं. मग तो मध्ये आतड्यांमध्ये जातं. मग आतड्यांमध्ये अजून काय काय होतं, मग त्याच्यामध्ये अजून काय काय मिक्स होतं. मग ते आतडी स्लोली स्लोली ते आतडी त्याच्यामधलं सगळं न्यूट्रिशन घेतात. मग न्यूट्रिशन घेतल्यावर मग ते न्यूट्रिशन तिच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन्स मध्ये जातात. मग ते ऑर्गन्स त्याला अजून प्युरिफाय करतं. त्याच्यात मधलं जे नॉन एसेन्शियल गोष्टी असतात ते काढतं. फॅट्स वेगळा करतं, हे करतं, असा सगळा वेगळा 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 करून सगळीकडे जातं. आणि मग मग लास्ट मध्ये काय बनतं, लास्ट मध्ये त्या बच्च्यासाठी तो दूध बनतं, है ना. तो बच्चा तिने तोंडात टाकला डायरेक्ट दूध नाही बनत आहे. तो बच्चा साठी दूध व्हायसाठी जो अख्खा जो प्रोसेस आहे ना, त्या प्रोसेस सारखा हा सेफिरोजचा ट्री आहे. हा सेफिरोजचा ट्री काय करतं, ती गोष्ट घेतं, ती गोष्ट त्याला डिवाइड करतं, तोडतं, त्याच्यामधला हैसेद बाजूला होकमा बाजूला काढतं, होकमामधून बिनाला देतं, बिनामधून हैसेद आणि गेवुरा करतं. हे म्हणजे तो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर तसा आहे जो देवाकडनं येणारा जो ब्लेसिंग आहे, देवाकडनं येणारी जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे, देवाकडनं येणारा जो अख्खा जो स्ट्रक्चर आहे, तो स्ट्रक्चर तो कमी कमी करून आपल्याला जसा पाहिजे तसा आपल्याला देतो. म्हणून शेखिनाला फेमिनिन हे दिले. आणि शेखिना नुसतं तो खालचा पार्ट नाही, किंवा शेखिना नुसता खेसेसचा खालचा पार्ट नाही, तर हा अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, तो शेखिनाचा स्ट्रक्चर आहे. जो सेफिरोजचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो सेफिरोजचा स्ट्रक्चर शेखिनाचं स्ट्रक्चर आहे. त्या सेखिनाच्या स्ट्रक्चर मध्ये जो खालचा लेवल आहे ना, ज्याला आपण मलखूत बोलतो, तो मलखूत काय आहे, त्या मलखूतला आपण कम्युनिटी ऑफ इस्रायल बोलतो. तिथे लिहिलेले बघ, खाली एक एक नावं दिलेले, कम्युनिटी ऑफ इस्रायल, मून, अर्थ, क्वीन, ऍपल ऑर्चिड, रेनबो. ते का दिलेले आहेत, कारण तो स्पेसिफिक आहे. कम्युनिटी ऑफ इस्रायल कोणासाठी आहे, इस्रायल देशासाठी आहे. रेनबो कोणासाठी आहे, रेनबो अख्ख्या जगासाठी. अर्थ कोणासाठी आहे, अख्ख्या मटेरियल वर्ल्ड साठी अर्थ आहे. मून कोणासाठी आहे, तर इकडचं सगळं. तो जो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, त्या स्ट्रक्चर मध्ये हा सगळ्या शेखिनाची नावं आहे. तोरामध्ये जेव्हा अर्थ, मून, कम्युनिटी ऑफ इस्रायल येतं ना, या सगळ्या गोष्टी येतात ना, तेव्हा कारण देवाला आहे ना कुठं राहायचं आहे, देवाला प्रत्येक इस्रायल माणसाच्या बाईच्या आतमध्ये राहायचं आहे, बेतोख हेम. पण त्यांनी नाही दिला, अलाव केला, तर त्यांनी नाही अलाव केला, तर मग त्यांच्यासोबत त्यांच्या घरी तरी राहायचंय. त्यांच्या घरी जर त्यांनी नाही अलाउड केला, तर त्यांच्या कम्युनिटी साठी तरी राहायचंय. त्यांच्या कम्युनिटीने नाही अलाउड केला, तर काय करायचं, जो वेगवेगळ्या जो अख्खा त्या लोकांचे ट्राईब्स आहेत त्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तरी राहायचंय. त्याच्यामध्ये नाही राहायला दिलं तर त्यांच्या विलेज मध्ये तरी राहायचंय. विलेज मध्ये नाही दिलं अलाउ केलं तर त्यांच्या सिटीमध्ये तरी राहायचंय. सिटीमध्ये नाही अलाउड केलं तर त्यांच्या कंट्रीमध्ये तरी राहायचंय. ही जी कंट्री आहे ना, त्या कंट्रीला कम्युनिटी ऑफ इस्रायल बोलतो. जे कम्युनिटी ऑफ इस्रायल जर शेकिनाचं नाव आहे ना, तो किती लांब आहे, कितीतरी लांब झाला अजून. तर आपल्याला आपल्या घरी आपल्यासोबत आपल्यामध्ये शेकिनाला अलाव करायचंय राहायला. आणि अलाव करायचं म्हणजे तुम्ही अलाव बोलला आणि अलाव केलं तसं नाही. उद्या तुम्ही जर एखाद्या मोठ्या कोणतरी पॉवरफुल राबीला तुमच्या घरी बोलवला जेवायला, है ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला चेंजेस करायला लागतील ना. तो राबी जे खाते तेच तुम्हाला बनवायला लागेल ना. मग राबी कुठल्या स्टॅम्पवाला कोशर खातय, तुम्हाला तुमचं घर तसं साफ करायला लागल. तुम्हाला तुमच्या भांड्यांना आगाला द्यायला लागल, नवीन भांडी आणायला लागतील, चांगली एकदम एक आणायला लागतील. जेवण शिजवताना तुम्हाला लक्ष द्यायला लागल की हे नाही पडत, ते नाही पडत, साफसफाई कडं, कोशर कडं. तो राबी कोशर खाते तर कोशर, तो राबी बदासचा कोशर खाते तर बदासचा कोशर, तो राबी जर मेयाद्रीन कोशर खाते तर मेयाद्रीन कोशरचा आणायला लागल तुम्हाला, है ना. तसा तुम्हाला जर तुमच्यामध्ये देवाला अलाव करायचं आहे तुमच्या घरी किंवा तुमच्या आतमध्ये, तर तुम्हाला त्या हिशोबाने हे करायला. म्हणून तोरामध्ये देव सांगते की मी असं आहे, मला असा पाहिजे, मला असं तुम्ही खाल्लेलं पाहिजे, मला तुम्ही शब्दात पाळलेलं पाहिजे. कारण मी शब्दात देव शब्दात का पाळते, देव सांगते कारण 6 दिवस मी बनवला, 7व्या दिवशी मी आराम केला, तर मी शब्दात पाळतो. तुम्ही शब्दात पाळाल तर मी तुमच्याकडे येईल. तुम्ही कोशर खाल तर मी तुमच्याकडे कोशर तुमच्याकडे येईल. हे जे मिtzवा आहेत ना, ते मिtzवा कशासाठी आहे, कारण देवाला आपल्या बरोबर राहायचं आहे म्हणून आहे. तुम्ही जर अलाव केलं तर देव तुमच्या बरोबर तुमच्या आतमध्ये राहू शकते. तुमच्या आतमध्ये तुमचा जसा तुमच्या बॉडीमध्ये तुमचा आत्मा राहते ना, तुमचा
नेशामा रुआख है ना, नेशामा रुआख आणि नेफेश तुमच्या बॉडीमध्ये राहते ना, तुमच्या आत्म्याचा हे पार्ट. तसा देव पण तुमच्यामध्ये येऊन राहू शकते. देवाचं पण देवाचा पार्ट शेखिना नावाचा पार्ट तुमच्यामध्ये येऊन राहू शकते. पण तो शेखिना राहायसाठी देवाला अलाव करायसाठी तुम्हाला चेंजेस करणार. काय चेंजेस करायला लागणार आहे, तर ते चेंजेस देवाने सांगितलं तोरामध्ये. म्हणून लॉज आहेत. लॉज म्हणजे ते लॉज नाहीत, ते मिtzवा आहे. मिtzवा म्हणजे काय? मिtzवा म्हणजे समथिंग विच कॅन जॉईन यू. मिtzवा म्हणजे काय? की आपल्या दोघांना जॉईन करू शकते ना, अशी गोष्ट. म्हणून देव सांगते मिtzवाचा जो रूट आहे ना, तो जॉईनिंगचा रूट आहे. जॉईनिंग करायचा रूट आहे. तो जॉईन देवाला तुमच्या बरोबर जॉईन करायचा, होलीनेस तुमच्या बरोबर जॉईन करायचा, प्युरिटी तुमच्यावर जॉईन करायचा, आणि तू किती किती आपण हे करू तेवढा जवळ येऊन राहू शकते तो. आणि जबरदस्ती नाही. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय आहे? जबरदस्ती नाही तुमच्यावर, तुम्हाला चॉईस आहे. देवाने चॉईस दिलाय की तुम्ही कराल तर मी तुमच्या बरोबर येऊन राहीन, तुम्ही जर नाही कराल तर मी तुमच्या बरोबर नाही राहीन. असं नाही सांगितलं की मी तुमच्या बरोबर नाही राहीन, तुम्ही मराल किंवा तुम्हाला मी हेल मध्ये टाकीन किंवा तुम्हाला हे करेन, त्रास देईन, असं नाही सांगितलंय. चॉईस आपली आहे. तुम्हाला चॉईस करायसाठी देवाने धमकी नाही दिलेली आहे की तुम्ही नाही नॉन कोशर खाल्ला तर तुमच्या अंगावर कोड उठतील, असं नाही सांगितलंय. की तुम्ही शब्दात नाही पाळला तर असा होईल, नाही सांगितलं. देवाने सांगितलं की तुम्ही जेवढा लांब जाल तेवढा तुम्हाला त्रास होत जाईल. तुम्ही इस्रायल मध्ये मी इस्रायल सोडून गेलो तर इस्रायल मधून तुम्हाला बाहेर जायला लागेल, कारण दुसरी माणसे येऊन तुम्हाला अटॅक करतील, हे करतील. तुमचा स्पेशल जो प्रोटेक्शन होता तो निघून जाईल. शेखीना जो तुम्हाला स्पेशल प्रोटेक्शन देते तो निघून जाईल. तो पण नाही ऐकला तर तुम्ही वाजून खाली खाली पडाल. तुम्ही नॉर्मल माणसासारखं पण नाही जगलो तर तुम्ही अॅनिमल सारखं जगाल. जेवढा तुम्ही लांब जाल तेवढा तुम्हाला शेखीना त्या हिशोबाने तुमचा जो खाना पिना, तुमचा जो एनर्जी मिळायची आहे ना, ती एनर्जी तुम्हाला तेवढी कमी मिळत राहील. असं नाही, ते धमकी नाही दिलेली की तुम्ही असा केला म्हणून असं होईल. तुम्ही जेवढा लांब जाल तेवढा तुम्हाला त्रास होईल. तो तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला लांब राहायचं की जवळ राहायचं. हे सेफिरोचं ते काढून टाका. आणि या सेफिरोच्या ह्याच्यामध्ये सगळ्या एक दुसऱ्या बरोबर जॉईंट आहेत ना, त्याच्यामध्ये एंडवाला एकामध्ये जॉईंट होतं. का एकामध्ये जॉईंट होतं? कारण त्याच्यामध्ये अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, त्याच्यामध्ये मेल फिमेल अख्खा एक दुसऱ्या बरोबर ती लोक इंटरॅक्ट करतात. खालचा मलकूत आहे ना, तो सगळा घेतय नुसता. मलकूत नुसतं घेतय आणि घेऊन तो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, तो काय करते, तो प्रत्येक कावल्याला कसा पाहिजे, चिमणीला कसा पाहिजे, माणसाला कसा पाहिजे, झाडाला कसा पाहिजे, किड्याला कसा पाहिजे, ते सगळं तो ठरवतोय. तोच ठरवतोय की वेगवेगळ्या जे एंजल्स आहेत ना, त्या एंजल लोकांना पण कसा शेफा मिळावा, तो पण तेच ठरवतोय. आणि वेगवेगळ्या लेवलवर जे एंजल्स वर राहतात ना, ती लोक त्या लोकांच्या स्ट्रक्चर मध्ये ती लोक ठरवतात की त्यांना काय, त्यांचा स्ट्रक्चर ठरवतं की त्यांना कुठला शेफा मिळेल. म्हणून लेफ्ट साइडचा जो गेबुराचा पार्ट आहे ना, त्याच्यामधून जजमेंटच येऊ शकते, कारण तिथं जजमेंटचाच शेफा येते, जजमेंटच एनर्जी येते तिथं. आणि राईट साइड मध्ये खेसेत येते, मर्सीची खेसेतची येते. तर हे अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर काय आहे की तो देवाने दिलेला जो एनर्जी आहे ना, ती एनर्जी कशी कोणाला पाहिजे, कसा कोणाला पाहिजे, त्या हिशोबाने खाली खाली एंड मध्ये आपण डिसाईड करतो. ह्या मलकूत मध्ये, ह्या वर्ल्ड मध्ये आपण डिसाईड करतो की आपल्याला काय पाहिजे. आपल्याला गॉडलीनेस पाहिजे की अनगॉडलीनेस पाहिजे, आपल्याला गुड पाहिजे की इवल पाहिजे. आपल्याला, कारण इवलला पण एनर्जी तोच देते, इवलला एनर्जी पण शखीनाकडनंच देते. आपण जेव्हा खात बसतो ना, जेवतो ना, शब्दाचं जेव्हा आपण जेवतो ना, तर शब्दाचं जेवल्यावर आपल्याला सगळं जेवण बिवण झाल्यावर आपण मटण खाल्ला, हे खाल्लं, ते खाल्लं, मग हड्ड्या राहतात ना. नमाज केली, बिरकात अमाजन केला, सगळा झाला, मग आपण हड्ड्या काय करतो, ते केळ्याची सालं हे ते असतं आणि हड्ड्या असतं, ते सगळं काय करतो आपण, फेकतो कचऱ्याच्या डब्यात. मग कचऱ्याच्या डब्यात कोण खाते, ते किडा, मुंगी, कुत्रा, मांजर खाते ना, बरोबर.
तसाच ते इव्हल साईडला पण आहे ना शेखीनाच फीड करतं, पण तो त्यांच्या हिशोबाने फीड करतं, त्यांना जे पाहिजे ते हिट फीड करतं. आपल्याला केळ्याचा आतमधला देईल, पण केळ्याचा साल कोणाला देईल? दुसऱ्या साईडला देईल. आपल्याला मटण खायला देईल, पण राहिलेली जी हड्डी आहे, हड्डी सुकलेली हड्डी आहे ती कोणाला देईल? तो त्या साईडला देईल. शेखीनाच एंड मध्ये काय देवाचा जो प्रेझेन्स आहे ना, तो देवाचा प्रेझेन्सच अख्खा सगळा जग चालवते. कारण देवाने हा जग असा बनवलाय ना की त्याच्यामध्ये चॉईस मेन गोष्ट आहे ना, चॉईस नावाची जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट माणसाला मिळावी म्हणून देवानी असा बनवलेला आहे तो. म्हणून या जगामध्ये इवल बनवलेला आहे देवाने, म्हणून या जगामध्ये अदर साइड बनवलेली आहे, म्हणून या जगामध्ये देवानी सगळं अशी गोष्ट बनवली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला चॉईस राहील की आपण अलाव करायचं की नाही अलाव करायचं, चांगला राहायचं की नाही चांगला राहायचं हे आपण डिसाईड करू शकतो, वाईट राहायचं की चांगला राहायचं आपण डिसाईड करू शकतो, भला करायचा की बुरा करायचा आपण डिसाईड करू शकतो, सगळ्या लेवलवर. कारण आपण माणूस मिनिमम ह्या जगामध्ये 3 लेवलवर राहतो, एक तर ऍक्शन लेवलवर, एक तर इमोशनल लेवलवर आणि इंटेलेक्च्युअल सायकोलॉजिकल इंटेलेक्च्युअल लेवलवर. 3 लेवलवर तर आपण ह्या जगामध्ये राहतो. ह्या तिन्ही जगामध्ये 3 लेवल आहेत ना, या 3 लेवल मध्ये चॉईस आहेत आपल्याला की चांगला करायचा, वाईट करायचा, गुड करायचा, बॅड करायचा, होलीनेस राहायचा, अनहोली राहायचा, प्युअर राहायचा, इम्प्युअर राहायचा, या सगळ्या चॉईसेस आपल्याकडे. आणि कशासाठी चॉईस आहे? कारण चॉईस केल्यावर आपण गॉड लाईक होतो, आपण क्रिएटर होतो, गॉड लाईक होतो. आणि गॉड लाईक झालो तर मग जर आपण होलीनेस मध्ये राहिलो, प्युरिटी, होलीनेस, क्लेनलीनेस, प्युरिटी आणि होलीनेस मध्ये आपण असलो तर आपण देवाला काय बोलू शकतो की येऊ शकतस तू माझ्या बरोबर राहायला. तर शेखीनाची आयडिया हीच आहे. फेमिनिन, आपण कारण ज्या कल्चरमध्ये राहतो त्या कल्चरमध्ये फेमिनिन गॉड्स असतात, मेल गॉड्स असतात, हे गॉड असतात, ते कसं, म्हणून आपल्याला तो जरा थोडासा आपण त्या हिशोबाने विचार करतो. कितीतरी राबी लोक आहेत, ती लोक त्यांच्या कल्चर मधून आल्या, मग तिकडे ती लोक हे करतात. मग कितीतरी 400-500 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी असा झाला होता की अख्ख्या जगामध्ये ख्रिश्चॅनिटीने ठरवलं की अरे ख्रिश्चन आपण मेरीला पण पूजला पाहिजे, म्हणून त्या लोकांनी बोललं की मेरी कोण आहे? मदर ऑफ गॉड आहे. मग अरे त्यांच्यामध्ये फेमिनिन गॉड आहे, मग आपण पण फेमिनिन गॉड दिला पाहिजे, म्हणून मग त्या टायमाच्या राबी लोकांनी ठरवलं की शेखीना फेमिनिन आहे. म्हणजे माणसांना ज्यांना समजत नाही ना त्यांना तिकडे जाऊ नको, तुम्हालाच फेमिनिन पाहिजे ना, आपल्यामध्ये पण फेमिनिन आहे असा. पण तो फेमिनिन मेल वेगळ्या लेवलवर आहे. तो कब्बाला तुम्हाला तो अख्खा जो स्ट्रक्चर, जो सिक्रेट सांगते ना, त्या सिक्रेट लेवलवर तो तसा आहे. आणि त्याचा मेन पर्पस काय आहे? मेन पर्पस हे की देवाला तुमच्यामध्ये राहायचं आहे, ते तुम्ही अलाव करू शकता, राहायचंय की नाही. ओके, क्वेश्चन विचारा मग आपण, मला वाटतं लेक्चर संपवता येईल आपल्याला. ना एवढं लवकर संपवत, अजून टाइम आपल्याला. येस सिनोरा. क्वेश्चन विचारा म्हणजे आपल्याला अजून थोडासा बोलता येईल. एक 15-20 मिनिट्स. आपला रिलीजन आहे ना एवढा कॉम्प्लिकेटेड ना आहे, एकदम इझी, एकदम सेम सेम रिलीजन. आपला रिलीजन आहे प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहायचा. तुम्हाला हेवन बद्दल, हेल बद्दल विचार करायचंच नाही. हेवन हेल बद्दल विचार करायचंच नाही. देवानी हे तुम्हाला हेल मध्ये आणि हेवन मध्ये टाकासाठी पाठवलेलंच नाही. देवानी पाठवलं तुम्हाला कारण देवाला तुमच्या सोबत राहायचं आहे म्हणून पाठवलेलं. देवाला तुमच्या मध्ये, तुमच्या सोबत, तुमच्याकडे राहायचं आहे म्हणून तर तुम्हाला हेवन बनवायचं आहे या जगामध्ये. आपण जर देवाला अलाउ केला आपल्यामध्ये राहायला, आपल्या सोबत राहायला, आपल्या कम्युनिटीमध्ये देवाला पाहिजे तसा, देवाच्या सारखा आपण वागायला लागलो ना, तर आपण हेवन बनवू या जगाला. पुन्हा देवाला हाकलला, देवाला घालून दिला, हे केलं, आपण हेल बनव. नाहीतरी आपण हेलच बनवतो. एवढ्या वॉर चाललाय, हे चाललंय, ते चाललंय, हेल बनवतो. तर हेल मध्ये मेल्यावर जायचा, जिवंत असताना जायचं ती वेगळी गोष्ट आहे. आपण आहे ना त्या लहान मुलासारखं आहोत, लहान मुलासारखं आहोत. त्या लहान मुलाला आहे ना जेव्हा लहान असतं ना तेव्हा त्याला दूध लागतं. स्लोली त्याला मग तो स्मॅश करून जेवण द्यायला लागतं. स्लोली तो खायला लागतं. पण त्याला स्ट्रॉंग गोष्टी नाही खायला देऊ शकत तुम्ही. त्याला लहान 10 वर्षाच्या मुलाला दारू नाही पाजू शकत तुम्ही.
वाईन नाही पाजू शकत. त्या टाइम येतं, प्रत्येक टाइम आल्यावर मग तो एन्जॉय करू शकतो ना ते गोष्ट. 20-25 वर्ष झाल्यावर तो बियर पिऊ शकतो, वाईन पिऊ शकतो, मग नंतर अजून तू अजून एन्जॉय करू शकतो. काय 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 कितीतरी गोष्टी आहेत त्याला लहानपणी पॉइझनच असतात, मोठं झाल्यावर तसं ह्युमॅनिटी आहे ना, आपण ह्युमॅनिटी आहे ना, आदाम पासून ते आतापर्यंत आहे ना, आपण आहे ना त्या स्टेजेस मध्ये होत. स्लोली स्लोली आपण मोठं मोठं होतोय. आणि तो जो दूध होता ना, तो दूध पहिले आहे ना आपल्याला दुधाच्या सारखा दिला. त्याच्यानंतर तो तलमूद मध्ये कायद्या लॉज ह्याच्यासारखा दिला. स्लोली स्लोली आपल्याला तो कसा दिला, मटन खायसारखा, वाईन पियासारखा, असं थोडं थोडं जरा स्ट्रॉंग दिलं. ते काय होतं आपला वेगवेगळं जे मिद्राशीम होतं, वेगवेगळं जे अजून मोठं मोठं राबी आलं ती लोक. आता आपल्याला काय देते, आपल्याला आता दारू वाईन आपली पार्टी चाललेली आहे. आपण स्ट्रॉंग दारू पिऊ शकतो, मटन खाऊ शकतो, सगळ्या करू शकतो, नाचू शकतो. पुरीमची पार्टी असते तशी पार्टी चाललेली. का? कारण आता आपण पचवू शकतो, ती गोष्ट पचवू शकतो. म्हणून कब्बाला तुम्हाला ओपनली सांगते आता काय तुम्ही कशासाठी आलात. कारण कब्बाला आहे ना, कब्बालाचा नॉलेज आहे ना, तो मटनचा तुकडा आहे जो मम्मीनी खाल्ला होता, जो पहिल्या जनरेशनला दूध म्हणून मिळाला. तर स्लोली स्लोली बच्चा एवढं मोठं झालं ना की ती लोक आता तो मटन डायरेक्ट खाऊ शकतात. फक्त मम्मीनी त्यांना शिजवून द्यायचं आहे. तर मी मम्मीचं काम करतोय, तुम्हाला शिजवून देते तो मटन. आणि दारू ओतते ग्लासमध्ये, दारू पिया, मटन खा, मजा करा. कारण तो नॉलेज आहे ना, तोराचा जो नॉलेज आहे, कब्बालाचा जो नॉलेज आहे ना, तो त्या मटणासारखा आहे जो त्या टायमाला त्या जमान्यामध्ये ती लोक पचवू नाही शकत होती. म्हणून त्या लोकांना तो सुट्टा सुट्टा करून हे करून असा करून दिलेला आहे. आत्ताची जी जनरेशन आहे, आपली जी जनरेशन आहे ना, ही जनरेशन कशी आहे, स्ट्रॉंग जनरेशन आहे, मॅच्युअर्ड झालेली स्ट्रॉंग जनरेशन आहे. ती मॅच्युअर्ड झालेली स्ट्रॉंग जनरेशन आता तो मटन डायरेक्ट खाऊ शकतो. डॅडीने आणून मम्मीला दिला, मम्मीने जो शिजून आपल्याला दिला, आपण खाऊ शकतो तो. आपण त्या लेवल पर्यंत पोहोचलेलो. आणि जेव्हा एखादा, मी एक छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला, एखादा आहे ना जेव्हा बच्चा असतं ना, त्याला तुम्ही विचाराल ना की तुझ्या मम्मी बद्दल डॅडी बद्दल काहीतरी सांगतो, तो बोलेल की माझी मम्मी किती चांगली आहे, माझी मम्मी मला हे देतं ते देतं, मला सगळं करतं, हे करतं, माझ्या डॅडी आहे मला किती लाड करतं, मला फिरायला नेतं, हे करतं ते करतं. लहान असताना तो तसा सांगेल, बरोबर. थोडासा मोठा झाला, टीनेजर झाला, 12 वर्षाचा 15 वर्षाचा झाला, मग काय सांगेल, माझी मम्मी मला खायला नाही पाठवत बाहेर, माझ्या दोस्तांना मी खेळायला गेलो तर मला मारतं, माझ्या डॅडीला नाव सांगतं, मग डॅडी पण येऊन फटका मारतो, असं म्हणतो, बरोबर. मग अजून मोठा झाला, टीनेजरच्या वर गेला, ज्यूस मध्ये आला तो, मग काय करतं, मग त्या मम्मी बद्दल सांगायला, नाही ती मम्मी अशीच आहे, मी लेट आलो तर किटकिट करतो, तिला काही समजत नाही, असं नाही तसं नाही, डॅडी पण लय अक्कल शिकवतो मला, मी काय झालं तर मला सांगते कमवून दाखव, हे दाखव, असं तसं. चेंज झालं ना. आणि आता आता परत मोठा झाला, 25 वर्षाचा 30 वर्षाचा घोडा झाला, कमवतो, हे करतोय, मग काय बोलतो, मग त्याला विचार डॅडी मम्मी बद्दल, बोललं काय, बोलते माझी मम्मी किती चांगली आहे, मला चांगला जीवन देतं, मला खूप प्रेम करतं मम्मी, किती ती आता एवढी म्हातारी झाली तरी मला आता हे करतं, माझा डॅडी तर किती चांगला माणूस आहे, माझ्या भल्यासाठीच सगळं सांगतं, मला डॅडीने सांगितलं त्या दोस्तांजवळ नको जाऊ, असा नको जाऊ, तसा नको जाऊ, मी ऐकतो डॅडीचा, है ना. अजून मोठा झाल्यावर, मॅच्युअर्ड झाल्यावर तो काय करतो, त्याला डॅडी मम्मी बद्दल विचारलं, तो काय सांगतो, नाही नाही, माझ्या डॅडी मम्मीने मला बरोबर रीत लावली, मला हे सांगितलं म्हणून माझा भला झाला, माझ्या मम्मीने असं केलं म्हणून मी आता एवढा मोठा झालो, है ना. तर जशा जशा स्टेजवर तो मूल असतो ना, त्या स्टेजनी तो त्याच्या डॅडी मम्मीला बघत असतो. तसाच आपण आहे ना, आपण ज्या ज्या स्टेजला होतो ना, त्या स्टेजच्या हिशोबाने आपण देवाला बघत होतो. आपण आता ह्या स्टेजला आलोय ना की आपल्याला समजते की आपला डॅडी मम्मी तोच देवच आहे. त्यांनी जे सांगितलं ते कायदा कानून आपल्याच भल्यासाठी आहेत. त्यांनी जे काय सांगितलं ना, ते मला दोस्ती नको करू ह्याच्यासाठी नाही सांगितलं की माझा तो जलत होता, त्यांनी ह्याच्यासाठी सांगितलं की त्याच्या दोस्तीने माझं नुकसान होईल म्हणून सांगितलं. ते जो अख्खा जो प्रोसेस आहे ना, तो प्रोसेस आपण जेवढा मॅच्युअर होतो ना तेवढा आपल्याला समजतं. आणि जर तुम्ही मॅच्युअर्ड झालात आणि एखाद्या दुसऱ्या छोट्या टीनेजरला अक्कल शिकवायला जाल ना, तर तो तुम्हाला काय सांगणार आहे, तुम्ही मॅच्युअर्ड आहात ना, आता मॅच्युअर्ड झालात आणि तुम्ही जर दुसऱ्या टीनेजरला जाल, टीनेजरला किंवा जवान मुलाला सांगा, आता लग्न झालंय, त्याला तुम्ही सांगाल, अरे बाबा तुझा लग्न झालाय, हॅपी मॅरेजचा हे आहे, बायकोचं ऐकत जा, हे जा ते जा, तो तुमचं ऐकल, हे ना. पण तुमची पाठ फिरली, तुम्ही गेल्याबरोबर काय बोला, आला अक्कल शिकवायला,
बोलल ना, है ना, आलं अक्कल शिकवायला. यांनी काय केलं यांच्या लाईफ मध्ये मला नाही माहिती, यांनी असं केलं तसं, आता मला अक्कल शिकवायला आला, आम्ही करीन मला जसा करायचं तसं. बरोबर. तसं आज अख्खा जग आहे ना आपल्याकडं त्या हिशोबाने बघतोय. आज जेव्हा आहे ना इस्रायल माणूस, इस्रायल कम्युनिटी, इस्रायल देश, अख्ख्या जगावरचं ज्यूइश लोक आहे ना, जे काय गोष्टी सांगतात ना, तर अख्खा जग आपल्याला बोलते आलं मोठा अक्कल शिकवायला. त्यांना काय माहिती अक्कल शिकवायला आलं, टेररिस्ट लोकांना मारला, टेररिस्ट लोक मारला नाही पाहिजे, त्यांना पण जीव असतं, है ना. तर जसं जसं तुम्ही मोठं व्हाल ना तसं तसं आहे ना, ती खालची जी बाकीची जी जनरेशन आहे ना, ती जनरेशन आहे ना तुम्हाला आहे ना हेट करायला लागतं. तुमच्या लेवलची जी माणसं आहेत ते तुम्हाला हेट नाही करतील, पण तुमच्या लेवलपेक्षा जे खालची तुमची घरची रिलेशन नाही, पण जी बाहेरची बाकीची जी दुसरी आहेत ना, ज्यांच्यावर तुमचं रिलेशन नाही, ज्यांच्यावर तुमचं काय नाही, ती लोक तुम्हाला हेट करायला लागतील. अरे हा एवढा मोठा श्रीमंत झाला, हे झाला ते झालं. हेट कशाला हेट करतात ती लोक? कारण तुम्ही जे केलं ना त्याच्याने तुम्ही झालात ना, तर ती लोकांना ते त्या लोकांना आहे ना ती गोष्ट नाही, त्या लोकांना त्यांच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी पाहिजे. म्हणून अख्खा जग आपल्याला हेट करते. का हेट करते? कारण आज आपण इस्रायल देश, इस्रायल माणसं, इस्रायल ऍज अ कम्युनिटी, ज्यूइश लोक अशा लेवलला, सगळं नाही, सगळं नाही हा, आपण अशा लेवलला आलोय ना की आपण आहे ना हा जग चेंज करायची बात करतोय. इस्रायल देश काय पण आणते तर ह्या जगामध्ये जगाचा भला व्हावा म्हणून आणतंय, इंटरनेट आणतंय, वेज आणतंय, फेसबुक हे ते सगळं फ्री करतंय, है ना, सगळ्या गोष्टी आणते कशाला, हा जग जग चांगला करण्यासाठी आणतंय. वॅक्सिन्स बनवल्यात, जगामध्ये जग चांगला करायसाठी. बँकिंग सिस्टम, कितीतरी सिस्टम इस्रायल लोकांनी बनवल्यात की ज्याच्यामुळे ह्या जगाचा भला झालाय. आपण जग चेंज करतोय, है ना. नोबेल प्राइज सगळ्यात जास्ती ज्यूइश लोकांना मिळतात का? कारण आपण जग चेंज करतोय. पण जग जेव्हा चेंज होतं ना, का चेंज होतंय? कारण आपल्यावर जे आपल्या आई बाप म्हणजे शेखिनानी आणि अकादोश बारुखू यांनी जे आपल्यावर आपल्यावर ज्या ज्या गोष्टी केल्या ना, आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिल्या, जे एक्सपिरियन्स दिला, त्याच्याने आपण आता मच्युअर झालो. आणि मच्युअर झालो म्हणून आपण जग चेंज करायला बघतोय. मग जग चेंज करायला जेव्हा आपण बघतोय ना, तेव्हा जी लोक खालच्या अजून युथ मध्ये आहेत आणि जी लोक अजूनपर्यंत त्या लेवलला नाही आलीत ना, त्या लोकांना काय वाटतंय? त्या लोकांना वाटतंय की हे आले अक्कल शिकवायला आम्हाला. तर त्याचा हे काय आहे, त्याचा आन्सर काय? त्याचा आन्सर हाच आहे की एखादा मॅच्युअर्ड माणूस कसा काय पण झालं तरी तो त्याचं काम करतो, सगळ्यांना माफ करतो, है ना. कोण त्याच्या संगती भांडला, शिव्या दिल्या म्हणून उभा राहून शिव्या नाही दिला, अरे बाबा जाऊ दे, ते डोका फिरून गेलो, तसं तसं आपल्याला आता वागायचं आहे. कारण आपण आता इस्रायल माणूस आहे ना, इस कम्युनिटी ऑफ इस्रायल, शेखिना जो आपल्याबरोबर राहतो ना, तो ह्या लेवलला पोहोचला नाही की आपण मॅच्युअर्ड झालो. आपण खरोखर जग चेंज केलेलं आहे आणि आता आपण जग अशा परिस्थितीला आणलाय की त्याच्यामध्ये वर्ल्ड टू कम जो बोलतो ना, तो वर्ल्ड टू कम येणार आहे. जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे त्या ह्या सगळ्या गोष्टी येतात ना, त्या गोष्टी आपण आणू शकतो. फक्त काय करायचं आपल्याला? त्या गोष्टी क्लेनलीनेस मध्ये आणायचे, त्या गोष्टी आपल्याला प्युरिटी मध्ये आणायचे, त्या गोष्टी आपल्याला होलीनेस मध्ये आणायचे, गुड साठी आणायचे, इव्हल साठी नाही आणायचे, अनक्लेनलीनेस साठी नाही आणायचे. जर ते अनक्लेनलीनेस साठी याच्यासाठी आणलंय ना, तर ते हा जग डिस्ट्रॉय करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. खूप बडबड केली. मला मला बडबड आवडली असेल माझी. कोणीच क्वेश्चन नाही विचारला मला. सिनोरा, लास्ट फ्यू वर्ड्स फ्रॉम यू, देन यू कॅन स्टॉप द रेकॉर्डिंग. I can only say thank you. Yeah, your explanation was very good. It is, you know what, हितना घेऊन तिथना घेऊन तिथना घेऊन तिथना आला तिथना गेला, आणि ते एक्सप्लेनेशन एवढा चांगला असतं की ते डोक्यामध्ये नाही जायचं तरी पण जातं. आणि ते दॅट इज असंच बोलू, जायलाच पाहिजे डोक्यामध्ये. हा, तेच म्हणून आवडतं ऐकायला. मग ते ओके शब्द नाही भेटत विचारायला की मी काय बोललंस. ओके. एनी Thank you, क्वेश्चन? God कोणाचा bless you. क्वेश्चन नाही विचारलं, मला क्वेश्चन नाही विचारलं तर मला त्रास होतो. माणसांनी क्वेश्चनच नाही विचारलं. आज पहिला दिवस आहे, आज माफ कर. ओके, थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू बच्चा, गॉड ब्लेस यू. कोणाला काय क्वेश्चन असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवा, मी तुम्हाला आन्सर देईन किंवा पुढच्या सेशन मध्ये आन्सर देईन. राखेलने मला जो क्वेश्चन विचारला तो मी एंड करून सांगतो की आपण जसं असतो ना तसं आपल्याला जग दिसतं. आपण जसं असतो तसं आपल्याला जग दिसतं. हा राखेलचा क्वेश्चनचा आन्सर. राखेलने क्वेश्चन विचारला होता की हे टास्क हाय क्वेश्चन राखेलला समजते. तर आपण जसं असतो तसं आपल्याला जग दिसतं. तर एखादा जर माणूस आपल्या बरोबर वाईट वागत असेल ना तर त्याला आहे ना तो जग तसा दिसते म्हणून तो आपल्या संगती तसा वागते. एखादा माणूस दुसरा कोणतरी आपल्या संगती कसा तरी वेगळा वागतोय, काहीतरी वागतोय ना, तो आपली मिस्टेक नाही, आपली चुकी नाही आहे ती. तो त्याला जग तसा दिसते कारण तो तसा आहे. तुम्ही जर प्रेमळ असाल ना तर तुम्हाला अख्खा जग प्रेमळच वाटत. तुम्ही जर फ्रेंडली असाल ना तर अख्खा जग तुम्हाला फ्रेंडलीच वाटल. आणि मग तुम्ही फ्रेंडली आहात म्हणून दुसरे जण तुमच्या संगती फ्रेंडशिप करायला येतील. तुम्ही जर लवली आहात तर दुसरी माणसं तुमच्या बरोबर तुमच्यावर प्रेम उतू घालतील, है ना. एखादा माणूस जर अँग्री तुमच्या संगती अँगरनी वागतोय तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अँगर आहात, त्याच्यामध्ये तो अँगर भरलेला आहे. आपण फक्त एवढंच करू शकतो की आपण आहे ना त्याची जी क्वालिटी आहे, त्याचा जो जग आहे ना त्या जगामध्ये आहे ना आपण थोडासा गुडनेस टाकू शकतो. आपली जी क्वालिटी आहे ना ती त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि आपण ते टाकून त्याचं जग पण बहुतेक चेंज करू शकतो. कारण हा जग आपल्यासारखा आपल्याला करायसाठी गुड क्वालिटीज तुमच्याकडे असतील तर आपल्यासारखा करायसाठी तुम्हाला ट्राय करायचं आहे. कारण ह्याच्यासाठी देवानी पाठवलेलं आहे. आपण क्रिएटर आहोत. वी कॅन क्रिएट गुडनेस इन दिस वर्ल्ड. हॅपीनेस, गुडनेस, ही जी पॉझिटिव्ह क्वालिटीज आहेत ना ते पॉझिटिव्ह क्वालिटीज आपण या जगामध्ये क्रिएट करायचे आहेत आपल्याला. कारण ह्या त्याच गोष्टी या जगामध्ये कमी आहेत आणि ती जर आपण बनवलं तर अख्खा जग एवढ्या वर्षात जेवढा चेंज झालाय ना त्याच्यापेक्षा जास्ती चेंज होईल. आणि सगळं राबी लोक बोलतात ना मशियाक येणार आहे, आता एवढा वॉर झाला, हे झाला, ते झाला, मशियाक येणार आहे, मशियाक येणार आहे. तर मशियाक तर येणार आहे, पण मशियाक याच्या पहिले कोण येणार आहे? एलिया नबी येणार आहे. एलिया नबी मशियाक याच्या पहिले येणार आहे ना. तर आपण बेने इस्रायल लोकांनी तरी सांगितलं पाहिजे की मशियाक येणार आहे तेव्हा येईल, पण आता एलिया नबी याचा टाइम झालेला आहे. आणि एलिया नबी याचा टाइम झालाय ना तर एलिया नबीला आणण्यासाठी आपण लोकच हेल्प करू शकतो. कारण या जगामध्ये प्युरिटी, क्लेनलीनेस, गुडनेस, होलीनेस या सगळ्या गोष्टी, पॉझिटिव्हिटी आपण जर वाढवल्या ना तर एलिया नबीचाच तो काम आहे. तर आपण एलिया नबीच्या कामामध्ये त्याला हेल्प केली तर आपण ह्या जगाला बेटर आणि गुड करायसाठी आपण क्रिएटर होऊ शकतो. आणि आपण जर क्रिएटर झालो तर उद्या आपण परमिशन देऊ शकतो देवाला की येऊन आमच्यामध्ये राहा करू. चला, थँक्यू व्हेरी मच. Thank you. यू कॅन स्टॉप द रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग स्टॉप नाही केली केला